Hello everyone, welcome to the third lecture of Impulse Batch. रोटेशनल डायनॅमिक्सचं थर्ड थिअरी लेक्चर आहे हे. आयडियली दोनच लेक्चर आम्ही प्लॅन केलेले की 1.5 तासाचे किंवा 2-2 तासाचे 2 लेक्चर्स, बट टॉपिक 2-2 म्हणजे 4 तासामध्ये कव्हर करणं थोडंसं डिफिकल्ट जात होतं, कन्सिडरिंग की बेसिक पण घ्यायचं होतं. सो त्यामुळे थोडंसं स्लो करून वी आर प्लॅनिंग की थोडं नंबर ऑफ लेक्चर्स वाढले तरीही काही हरकत नाही आहे. तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होणं हा आमचा मेन मोटो आहे. 3च्या ऐवजी 4 लेक्चर लागतील, 5 लेक्चर लागतील. शेड्यूलमध्ये काही चेंज होणार नाही आहे. एव्हरी संडे टेस्ट असणार आहे, जसं की ह्या संडेला रोटेशनलची टेस्ट आहे. बट नंबर ऑफ लेक्चर जरी 1 किंवा 2नी वाढत असतील तरी बिलकुल लोड घेऊ नका. तुम्ही प्रत्येक लेक्चर एकदम आरामात बघा, कन्सेप्ट्स क्लिअर करून घ्या. आज आपण चालू करणार आहे रोटेशनल मोशन. येस, आणि दुसरं तुम्हाला काम काय दिलेलं मी काल, तर तो होता MCQची असाइनमेंट शीट. 25 MCQज होते. आता हे 25 MCQज तुम्ही जर काही बघितले असतील तर त्यांची लेवल जी आहे, तुम्हाला वाटेल की सर हे तर खूपच अवघड आहे, असे CETला प्रश्न विचारतात का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला ॲज इम्पल्स टीम, ॲज मॅट्रिक्स टीम, तुम्हाला कोणत्याही फेक कम्फर्ट झोनमध्ये किंवा फेक तुम्हाला कुठल्या तरी ह्याच्यात ठेवायचं नाही आहे की तुम्हाला वाटेल की सगळं जमतं आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला इझी क्वेश्चन्स देऊन तुम्हाला असं वाटू शकतं की अरे हे सगळं जमतं आहे आपल्याला, रोटेशनल डायनॅमिक्स जमतो आहे. बट रियालिटी जी आहे ती आत्तापासून फेस करायला शिका तुम्ही जर काही CETचे क्वेश्चन पेपर बघितले, आपण शॉर्टली काही दिवसात आपण CET 2020चे रोटेशनल डायनॅमिक्सचे क्वेश्चन बघणार आहे. तुम्ही त्याची लेवल बघा. मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल्स दाखवतोय की जर काही CETची रेंज 0 to 10 मध्ये CETचे क्वेश्चन्सची रेंज असेल, लेट अस से 7 आणि 4 या रेंजमध्ये CETचे क्वेश्चन्स फ्लक्च्युएट होतात. बघा, असं तर नाही म्हणू शकत की सगळे CETचे क्वेश्चन 7 लेवलचे असतात. काही सोपे असतात 4 लेवलचे, काही मीडियम असतात 5 लेवलचे, काही थोडेसे डिफिकल्ट असतात 6 लेवलचे, आणि काही खूपच टफ असतात 7 लेवलचे. 7च्या वरती 8, 9, 10 म्हणजे नीट आणि JEE लेवल असेल समजा. तर तुम्हाला आम्ही इथे खेळवलं की 0, 1, 2, 3, 4 लेवलचे V=R ω वाले क्वेश्चन, किंवा एकदम बेसिक लेवलचे कायनेमॅटिकल इक्वेशन्सवरचे सिम्पल क्वेश्चन, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणि तो फेक कॉन्फिडन्स असेल, तो बिलकुल स्यूडो कॉन्फिडन्स असेल, त्याचा काहीही उपयोग नाही, बरोबर ना? सो तुम्हाला फॉल्स टाईप ऑफ कॉन्फिडन्स देऊन काही अचीव्ह होणार नाही आहे. तुम्हाला वाटेल टेम्पररीली खूप चांगलं, बट ॲट द एंड ऑफ द डे ज्यावेळेस आपण CETच्या प्रिपरेशनचे मॉक टेस्ट चालू करू तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल अरे हे तर काहीच येत नाही आपल्याला, लेसन समजला वाटतोय बट जमतच नाही आहे. सो त्यामुळे आपण जी MCQची शीट ठेवतोय, असाइनमेंट ठेवतोय, तर आपण या रेंजच्या थोडंसं वरतीच ठेवतोय. पकडून चला तुम्ही 8 ते 6 या रेंजमधले क्वेश्चन्स असतील. सो तुम्हाला काही क्वेश्चन्स नक्कीच डिफिकल्ट वाटतील. त्या असाइनमेंटमधले इझी क्वेश्चन्स पण असतीलच जे CET लेवल आहेत, ओके. बट खूपच इझी, एकदम 5 प्रश्न अवॉइड करू. काही 1-2 तर येतातच, ऑप्शनच नसतात, कारण की आम्हाला सगळ्या टाईपचे क्वेश्चन टाकावे लागतात. सो सगळ्या टाईपचे क्वेश्चन टाकताना नक्कीच V=R ω वरती एक फॉर्म्युला बनेल, एक क्वेश्चन बनेल. बट नॉर्मली क्वेश्चन्सची लेवल चांगली ठेवूयात, क्वालिटी MCQ सॉल्व करूयात रादर दॅन क्वांटिटी. मी कालच सांगितलं, 500 MCQ सोपे सॉल्व करून खोटा कॉन्फिडन्स नाही गेन करायचा आहे आपल्याला. क्वालिटी 100-150 क्वेश्चन सॉल्व करूयात, रिपिटेटिव्हली तेच परत मारूयात. तुम्हाला आम्ही 25 प्रश्न आत्ता दिले, मी 50 प्रश्न तुम्हाला क्लासकडनं बॅचमध्ये मिळतील असाइनमेंट म्हणून. PYQ जर तुम्ही पाहिले तर साधारण 35 ते 40, मी तर म्हणतो रोटेशनल डायनॅमिक्स सारख्या लेसनसाठी, रोटेशनल आणि सर्क्युलर या दोघांचा तो कॉम्बिनेशन आहे. सो ह्या लेसनसाठी साधारण 50 MCQ आपल्याला PYQ मधनं मिळणार आहेत. फक्त 2020चे काय 16, 17, 18, 19 ह्याचा तर विसरून जा, त्याची मिळून पण 50 असतील. सो तुमच्याकडे 150 प्रश्न तर आहेतच, ठीक आहे. तुम्हाला आम्ही टेस्ट देणार आहे संडेला. त्या टेस्टला समजा असतील 25 प्रश्न, 125 झाले, 175 झाले. हे 175 to 200 क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून झाले की तुम्ही नवीन क्वेश्चन शोधत बसू नका. तुम्ही हे रिपीट मारा, ते पण हेल्पफुल राहणार आहे. रिपीट मारा हे क्वेश्चन सॉल्व्ह झाले ना की तुम्ही परत काही दिवसांनी, काही महिन्यांनी नाही म्हणता ना, काही वीक्स नंतर तुम्ही परत हे सॉल्व्ह करून बघा की जमतायत का आता. कारण की तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये जेव्हा MCQ शीट सॉल्व्ह करायला जाल तर 50 मधनं तुम्हाला फक्त 30 किंवा 25 जमतील. 1 महिन्यानंतर परत जेव्हा रिव्हिजन माराल रोटेशनल डायनॅमिक्सची त्यावेळेस परत सॉल्व्ह करून बघा, त्यावेळेस जास्त जमले पाहिजे. तुम्ही हे क्वेश्चन्स परत रिपीट मारा. दॅट इज वॉट आय वुड सजेस्ट. आणि जर तुम्हाला खूप कॉन्फिडन्स एकदा बिल्ड झाला की हे तर जमतायत, देन गो फॉर more questions or more quantity of questions, because this is what we call quality. 200 प्रश्न प्रत्येक धड्याचे क्वालिटी MCQ जर तुम्ही सॉल्व्ह केले तर दॅट इज ऑलवेज बेटर दॅन एखादी इझीवाली बुक घ्यायची
500-600 MCQ सॉल्व्ह करायचे त्या लेसनचे, त्यांनी काहीही अचीव्ह होत नाही. हां, त्यांनी सगळे फॉर्म्युले पाठ होतात बुकचे, सारखे सारखे वापरून सगळे फॉर्म्युले येतात. बट ज्यावेळेस ॲक्च्युअल कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न बनतो, ज्यावेळेस ॲक्च्युअल कन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन बनतो, त्यावेळेस तुम्हाला तो सुचत नाही, काहीच होत नाही. आणि CETला असे प्रश्न विचारले आहेत यावर्षी. जर तुम्ही CETला आपला एम काय रे इम्पल्स बॅचचा, पासिंग एम आहे का, की बोर्डाला पास झालं पाहिजे, हा एमच नाही आपल्या बॅचचा. आपल्या बॅचचा एम आहे की आपल्याला 99% वरती मिनिमम पडला पाहिजे, 99च्या वरती मिनिमम. आणि 99% म्हणजे 100त एक असला पाहिजे तुम्ही. मी तर म्हणतो टार्गेट ठेवा 99.9% मारूयात. हजारांमध्ये एक पाहिजे तुम्ही. जर तुम्ही हजारांमध्ये एक आहात ना, तर तुम्हाला या लेवलचे क्वेश्चन इझिली सुटले पाहिजे. म्हणून थोडे डिफिकल्टच सॉल्व्ह करा. 8 लेवल आहे MCQचे, ज्याच्यात काही क्वेश्चन तुम्हाला वाटतील ते टफ आहेत, बट ते जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल, त्याचा कन्सेप्ट समजून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला CET लेवलचे क्वेश्चन इझी वाटतील. ठीक आहे. सो मी हे गोष्ट क्लिअर केली आहे. काही जणांचं असे कमेंट होते की सर थोडेसे टफ आहेत क्वेश्चन, डोक्यावरून जात आहेत वगैरे. तर हे बिलकुल नॉर्मल आहे, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते इझी वाटणार आहे. ठीक आहे. सो आय विल नॉट कीप यू इन स्युडो कम्फर्ट झोन और स्युडो कॉन्फिडन्स तुम्हाला आम्हाला द्यायचा नाही आहे. नाही तर ते खूप इझी असतं रिॲलिटीमध्ये. तुम्हाला मी देऊन टाकली असती 50ची एकदम इझीवाली असाइनमेंट, तुम्ही सॉल्व्ह केले असते, 50मधनं 45 जमले असते, तुम्हाला वाटलं असतं काय कडक शिकवलं सरांनी, सगळेच जमले. बट त्यांनी काय होईल, तुम्ही टेम्पररीली खुश व्हाल, रिझल्ट नंतर खुश नाही राहणार. आणि रिझल्ट नंतर रिझल्टच आपला टार्गेट आहे. तुम्ही रिझल्टच्या आधी तुम्हाला काही जमत नसेल वगैरे, दॅट इज फाईन, पण फायनल एक्झाममध्ये चांगला रिझल्ट येणं हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते कामाचं आहे, राईट. कारण की तुम्ही टेस्टमध्ये खूप चांगलं परफॉर्म करत असाल तर माझ्यासाठी ते काही कामाचं नाही. तुमचं जेव्हा फायनल रिझल्ट चांगला येईल, दॅट इज वॉट आय कॅन टेल की हां, माझ्या स्टुडंटला एवढा 100%चा स्टुडंट आहे या बॅचमध्ये, एवढे सगळ्या मुलांना 99.9 मिळाले. दॅट इज वॉट आय कॅन से ना. मी असं थोडीच म्हणणार आहे की आमच्या बॅचमध्ये, आमच्या युनिट टेस्टमध्ये 99.99 वाले खूप सारी मुलं होती. याला काहीच अर्थ नाही आहे. सो टेस्टमध्ये आपण स्ट्रगल करू. टेस्टमध्ये आपण ते म्हणतात ना की आपण जेव्हा प्रॅक्टिसमध्ये जेवढा घाम गाळू, तेवढं तुम्हाला युद्धामध्ये कमी रक्त गाळावं लागेल, कमी रक्त तुम्हाला हे करावं लागेल. सो तेच लॉजिक आहे. तुम्ही जेवढा एफर्ट्स तुम्ही इथे घ्याल, जेवढे डिफिकल्ट क्वेश्चन जे काही येते इथे कराल, ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्ही चांगल्या मार्क्सनी ॲक्च्युअल एक्झामला क्रॅक कराल. ओके. सो झालं खूप सारी बडबड. चालू करूयात रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्सचा ॲक्च्युअल रोटेशनल मोशन सर्क्युलर झालेला आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेकॅनिक्समधला आणि सर्क्युलर मोशन वरती पूर्णपणे बेस्ड आहे. त्यामुळेच तर क्लब केलेत दोन्ही टॉपिक्स. सो रोटेशनल समजण्यासाठी पहिलं तर आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे ज्या आपण सर्क्युलरमध्ये पाहिल्या आहेत. लिनियर तर अँग्युलरमध्ये त्याला थीटा म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन. तसंच लिनियरमध्ये असतो मास. काय असतं रे मासचं काम? मासचं काम लिनियरमध्ये काय असतं? तर मास इज नथिंग बट दी मेजर ऑफ इनर्शिया. मेजर ऑफ इनर्शिया म्हणजे टेंडन्सी टू अपोज एनी मोशनला आपण इनर्शिया म्हणतो. म्हणजे जर मी एक मोठा मास घेतला 1000 किलोग्रॅमचा आणि एक छोटूसा मास घेतला 1 किलोग्रॅमचा, कोणाला मूव्ह करणं खूप इझी आहे? तर ऑब्व्हियसली जो हलका आहे तो इझिली मूव्ह होतो. हलका इझिली का मूव्ह होतो? कारण की जर मी दोन्हीकडे फोर्सेस लावले 1000 न्यूटन किंवा 1 न्यूटन आणि इथे पण 1 न्यूटन लावला, तर नीट पहा 1 न्यूटनवाला पटकन ॲक्सिलरेट होणार आहे. कुठल्या फॉर्म्युलानी? F=ma. फोर्स मी 1 न्यूटन लावला, इथे पण मी फोर्स 1 न्यूटन लावतो. चेक करू आपण की कोण पळतोय फास्ट. इथे पण मी सेम फोर्स लावला 1 न्यूटन, बट ह्याचं मास 1000 होतं, त्यामुळे त्याचं ॲक्सिलरेशन 0.001 आलं मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. याचं ॲक्सिलरेशन मात्र मास 1 असल्यामुळे ह्याचं ॲक्सिलरेशन 1 आलं. सो ह्याचं ॲक्सिलरेशन खूप जास्त ह्याच्यापेक्षा. सो हेवी बॉडी जनरली मूव्ह होण्यापासून रेझिस्ट करतो त्याचं मूव्हमेंट, त्याला आपण इनर्शिया म्हणतो. सो लिनियरमध्ये तो इनर्शिया असतो, मास असतो. मासला आपण इनर्शिया, मेजर ऑफ टेंडन्सी टू अपोज द मोशन, ज्याला आपण मास म्हणतो. तसं रोटेशनल मोशनमध्ये काय असतं? अशी कोणती क्वांटिटी आहे की जी ऑब्जेक्टला रोटेट करण्यापासून रोखतीये? अशी कोणती क्वांटिटी आहे जी ऑब्जेक्टला रोटेट करण्यापासून रोखतीये? अशी कोणती क्वांटिटी जी ऑब्जेक्टला मूव्ह होण्यापासून रोखतीये? तर मास. हेवियर द पार्टिकल, डिफिकल्ट टू मूव्ह. तसंच इथे कोणती क्वांटिटी, आणि त्या क्वांटिटीचं नाव आहे, इथली जी क्वांटिटी आहे विच डू द सेम थिंग, जी मास लिनियरमध्ये करतो तीच अँग्युलरमध्ये करणारी क्वांटिटी असती मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो आपण त्याला?
मोमेंट ऑफ इनर्शिया 12वी संपेपर्यंत मुलांना समजतच नाही, मूव्हमेंट ऑफ इनर्शियाच म्हणतात. मोमेंट आहे तो, मूव्हमेंट नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो इट डज द सेम, हा सेम रोल प्ले करतो जो हा रोल प्ले करतोय. हा लिनियरमध्ये करतोय, तो रोटेशनलमध्ये करतोय. म्हणजे जर दोन बॉडीज आहेत, एकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1 आणि दुसऱ्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1000, तर या दोघांना रोटेट करणं किती डिफिकल्ट आहे? तर ऑब्वियस आन्सर आहे, जो मोमेंट ऑफ इनर्शिया कमीवाला बॉडी आहे ना त्याला मी इझिली रोटेट करू शकतो. एका हाताने असं मारलं की तो गोल गोल फिरायला लागेल. बट जो बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज आहे त्याला रोटेट करणं मला खूपच डिफिकल्ट आहे. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट जर हे दोघं ऑलरेडी रोटेट होत असतील, मोमेंट ऑफ इनर्शिया 1 आणि 1000 वाले दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1 आहे, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1000 आहे. युनिट बिनिट बघू पुढे जाऊन, आत्ता फक्त लक्ष द्या की ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे त्याला रोटेट करणं पण डिफिकल्ट असतं आणि थांबवणं पण डिफिकल्ट असतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टॉप इट. डिफिकल्ट टू स्टॉप, हात लावून वगैरे थांबवणं खूप डिफिकल्ट आहे, कारण की ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज आहे, सो त्याची टेंडन्सी टू अपोज मोशन लार्ज आहे. सिम्पल एक्झाम्पल, इमॅजिन करा असा हिलवरून दोन मोठे मोठे तुमच्याकडे स्फिअर्स रोल होत आहेत. स्फिअर तुमच्याकडे रोल होत आहेत, आपण थांबलोय खाली. ओके, हिलवरनं रोल होत आहेत दोन स्फिअर. एक आहे कॉटननी बनलेला, त्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, फक्त 1 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि दुसरा बनला आहे आयर्ननी, त्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, 1000 आहे. हा जसा खाली रोल होईल तर कोणाला थांबवणं इझी आहे? रोटेशनपासून थांबवणं. बघा ट्रान्सलेशन तर होणारच आहे, ट्रान्सलेशन तर होणारच आहे, म्हणजे तो फास्ट येणार आहे. बट रोटेट होताना कोणाला थांबवणं इझी आहे? तर कॉटनवाल्याला. का? कारण की त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, इझी टू स्टॉप इट. बट हा मात्र थांबणार नाही. हा थांबणार, लिनियरली पण थांबणार नाही, रोटेशन पण थांबणार नाही त्याचे. ओके, सो मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो की तुम्हाला हे प्रूव्ह होऊन जाईल की मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त म्हणजे अजून डिफिकल्ट आहे स्टॉप होणं, डिफिकल्ट टू स्टॉप. जर आपण फॅन बघितला, एक फॅन बनलाय प्लास्टिक ब्लेडनी आणि एक बनलाय आयर्न ब्लेड्सनी, लोखंडाच्या ब्लेड्सनी. जुने फॅन तुम्ही बघा, एकदम जड फॅन असायचे जुने, आणि त्यांना एकदा त्याचा बटन बंद केला आपण, स्विच ऑफ केला की तो खूप वेळ रोटेट होत 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 फायनली जाऊन थांबायचं. आजकालचे जे फॅन असतात नाही खूप लाईट वेट असतात. लाईट वेट फॅन किंवा प्लास्टिकचे जे फॅन्स असतात, वॉल फॅन्स, हे बंद केले ना की लगेच थांबून जातात. म्हणजे फ्रिक्शन जे असतं त्यांच्यामध्ये आणि एअर रेझिस्टन्स जे असतं, हे दोघंही त्यांना इझिली थांबवू शकतात, कारण की ते हलके असतात, त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा जास्त, मोर इट इज डिफिकल्ट टू सेट इट इन टू रोटेशन, आणि एकदा सेट केलं तर मोर इट इज डिफिकल्ट टू स्टॉप दॅम. खूप सारे असे एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असल्यामुळे आपण त्यांना रोटेट करू शकत नाही इझिली, आणि केला तर थांबवू शकत नाही. तुम्ही आणि मी ठरवलं की अर्थला थांबवायचे रोटेशन होण्यापासून, सकाळ झालीच नाही पाहिजे. अर्थ थांबलं रोटेशन होण्यापासून तर सकाळ होणारच नाही आहे. कसं नाही होणार आहे? कारण की समजा इथे सन आहे, इथनं सन रेज येत आहेत आणि आपण नाईट पार्टमध्ये असू आणि आपण समहाऊ अर्थला रोटेट होण्यापासून थांबवलं तर काय होईल? रोटेट होण्यापासून थांबवलं तर हा रोटेट झाला नाही तर सनराईज होणारच नाही आपल्यासाठी. तर अर्थला रोटेट होणं आपण थांबवू शकतो का तुम्ही आणि मी? किंवा पूर्ण आपण सगळे इन्स्ट्रुमेंट्स लावून, मशिनरीज लावून अर्थला थांबवू शकतो का? तर बिलकुल शक्य नाही आहे. अर्थचा मोमेंट ऑफ इनर्शिया खूप लार्ज आहे, आपल्या लिमिटच्याही बाहेर आहे. एखाद्या प्लॅनेटला रोटेट होण्यापासून थांबवणं इज व्हेरी डिफिकल्ट त्या प्लॅनेटवरती राहून. हां, ऑब्व्हियसली कुठला एक्सटर्नल इंटरव्हेन्शन झाला तर पॉसिबल आहे, बट दॅट इज समथिंग डिफरंट. रोटेशन थांबवणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क इफ यू हॅव अ लार्ज मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आय होप तुम्हाला बेसिक फील आला आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द सेम थिंग जे मास लिनियरमध्ये आहे. ओके, सो आता मोमेंट ऑफ इनर्शिया हे असतं तरी काय नक्की? मासचं तर मी समजतो की मास असतं, त्याला युनिट किलोग्रॅम असतं. तसं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं ह्याचा काही फील आला नाही आहे. सो ते समजून घेऊया. मोमेंट ऑफ इनर्शिया, पहिली गोष्ट तर माससारखं सोपं नाही आहे. ते सोपं असतं तर तुम्हाला 6वीतच मोमेंट ऑफ इनर्शिया इंट्रोड्यूस करून टाकला असता ना. तर ते एवढं सोपं नाही आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. जसं की इंटिग्रेशन तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया समजण्यासाठी काही सेन्स ऑफ रोटेशन, सर्क्युलर मोशन जमला पाहिजे, माहिती असला पाहिजे की ऑब्जेक्ट रोटेट होऊ शकतात, रिव्हॉल्व होऊ शकतात. या सगळ्या बेसिक गोष्टी आता तुम्हाला माहिती आहेत. तर मास
सिम्पल होतं, आधीपासून मास आपल्याला त्यांनी इंट्रोड्यूस करून टाकले सिलेबसमध्ये. बट मोमेंट ऑफ इनर्शिया समजण्यासाठी एक गोष्ट क्लिअर आहे, मास आपण डायरेक्टली म्हणू शकतो की या बॉक्सचं मास 5 किलो आहे. डायरेक्टली आय कॅन से या बॉक्सचं मास 5 किलो आहे. बट मी असं म्हणू शकत नाही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉक्स इज 100. मी असं म्हणू शकत नाही, हे स्टेटमेंट इनकम्प्लीट आहे. तर जरी तुम्ही फॉर्म्युले रटले असतील की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फिअर इज 2/5 mr², ते चुकीचं आहे. जोपर्यंत तुम्ही ॲक्सिस डिफाईन करत नाही मोमेंट ऑफ इनर्शियाला अर्थच बनत नाही. मी जोपर्यंत सांगत नाही की हा कशा अबाउट फिरतोय, हा बॉक्स कशा भोवती फिरतोय, वेदर इट इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस और असा फिरतोय, कसा फिरतोय, जोपर्यंत मी डिफाईन करत नाही तोपर्यंत रोटेशनला अर्थच नाही राहत. आणि रोटेशनला अर्थ नाही म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाला मिनिंग नाही. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिफाईन करण्याच्या आधी स्टेप 0 काय आहे, स्टेप 0 सगळ्यात 0 म्हणजे फंडामेंटल गोष्ट आहे. स्टेप 0 आहे डिफाईन ॲक्सिस. बिना ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया बोलणं पण चुकीचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग इज mr², चुकीचं आहे. कशा भोवती, यू हॅव टू डिफाईन द ॲक्सिस. सो एकदा ॲक्सिस फिक्स झाली की पुढे आपण मोमेंट ऑफ इनर्शियाबद्दल बोलूयात. सो आता मला इच्छा आहे की या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट एखादी ॲक्सिस. तर मी काढतो अबाउट दिस ॲक्सिस. या ॲक्सिसच्या भोवती हा मास फिरणार आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. तर डेफिनेशन सांगतंय की ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल याचा मास इंटू त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे ॲक्सिसपासून, त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. सो उत्तर येणार आहे mr². सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाईन करण्यासाठी ॲक्सिस खूप महत्त्वाची आहे. बघा तुम्ही ॲक्सिस मी बदलली, जर का मी या मासला अबाउट दिस ॲक्सिस फिरवलं, ॲक्सिस बदलली तर ऑटोमॅटिकली रेडियस बदलतो, ऑटोमॅटिकली मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार आहे. जे मासमध्ये होत नव्हतं, मासला तुम्ही असं ठेवा, असं ठेवा, असं ठेवा, उलटं ठेवा, मास 5 किलोग्रॅमच राहत होतं. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये ॲक्सिस बदलली की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलत आहे. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियानं धड स्केलर आहे, कारण की त्याच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या ॲक्सिसला वेगवेगळ्या आहेत ना. तो वेक्टर आहे, त्याला काही डिरेक्शन नाही आहे. सो ही क्वांटिटी ना वेक्टर आहे ना स्केलर आहे, ही क्वांटिटी आहे टेन्सर क्वांटिटी, ज्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त डिटेलमध्ये बोलायचं नाही. बट इट इज नायदर अ स्केलर नॉर अ वेक्टर. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्हीमधला कोणीच नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया एका पार्टिकलसाठी कळाला आहे, त्याचं युनिट पण लगेच मला सांगता येईल. युनिट काय असणार आहे, तर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर असल्यामुळे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन पण मी लिहू शकतो, L2 लेंथ 2 मास 1 टाइम 0, बाकी सगळे 0 असतील नसतील सगळे 0. L2 m1 इज द डायमेन्शन. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला समजला आहे. तर तुम्ही माझ्याबरोबर लिहित चला. काय तुम्हाला वाटलं कधी लिहायचं तर पॉज करा, पॉज करून लिहा. हे लाईव्ह लेक्चर नाही, रेकॉर्डेड आहे, तुम्ही पॉज करू शकता, हे बॅक ऑफ द माइंड राहू द्यात. सो आता आपण थोडं जास्त डिटेलमध्ये जाऊ. पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कळाल्यावरती पार्टिकलचं डिस्ट्रीब्यूशन किंवा मासचं डिस्ट्रीब्यूशन म्हटलं पाहिजे मी. मासचं डिस्ट्रीब्यूशन 2 प्रकारे होऊ शकतं. एक असतं डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्यूशन. डिस्क्रीट म्हणजे पार्टिकल्स लांब लांब असे बिखरलेले आहेत, जसे की हे इथं आहे, इथं पार्टिकल, इथं पार्टिकल, इथं पार्टिकल, इथं पार्टिकल. हे डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्यूशन आहे. आणि दुसरं आहे कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन. कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन काय असतं की ज्या मास डिस्ट्रीब्यूशनमध्ये सगळीकडे कंटिन्युअसली, जसं की रॉड, हा रॉडमध्ये पार्टिकल चिटकून एक मस्तपैकी सॉलिड ऑब्जेक्ट बनला आहे, त्याला आपण कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन म्हणतो. समजतं ना. डिस्क्रीट मासमध्ये पार्टिकल पॉईंट लांब पडलेले असतात. डिस्क्रीट मास, कंटिन्युअस मास, हे डिस्ट्रीब्यूशन आहे मासचे, कंटिन्युअस आणि डिस्क्रीट. आपण आत्ता सध्या डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्यूशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा हे बघतोय. हे जमलं की आपण कंटिन्युअसकडे जाऊ. एकदा तुम्हाला कळालं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, हा लेसन तिथेच एंड होतो. रोलिंग सोडला तर काहीच नाही आहे लेसनमध्ये इंटरेस्टिंग. बाकी तर सगळे रिलेशन आहे की इथे असं तर तिथे काय, इथे असं तर तिथे काय, ते तुम्ही स्वतःहूनच करणार, मी तुम्हाला दाखवीन करू. एकदा फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया फिट बसू द्या डोक्यामध्ये, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया समजणं म्हणजेच मेजॉरिटी ऑफ लेसन समजणं आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फील येऊ द्यात. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो आधीपासून सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मोमेंट ऑफ इनर्शिया ती क्वांटिटी आहे जी मास लिनियरमध्ये आहे. मोर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोर डिफिकल्ट टू रोटेट. मोर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोर डिफिकल्ट टू स्टॉप वन्स रोटेटिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया हे बिना ॲक्सिसला मिनिंग नाही.
मोमेंट ऑफ इनर्शिया एका पार्टिकलचा अबाउट ॲक्सिस किती असतो सांगितलं फॉर्म्युला मी तुम्हाला, mr². अबाउट ॲक्सिस mr² असतो. जर स्पेशल केस, जर हा मास ॲक्सिसवरतीच पडीक असेल, ॲक्सिसवरती पडलेला असेल, तर त्याचा रेडियस 0 होईल. सो अशा पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 पण होऊ शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया नेगेटिव्ह कधीच नसतो. इकडे लेफ्टला थोडीच येणार आहे तो. मोमेंट ऑफ इनर्शिया नेगेटिव्ह नसू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ना स्केलर आहे ना वेक्टर आहे, तो आहे टेन्सर. ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला क्लिअर असल्या माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, ह्यानीच कन्सेप्ट बिल्ड होतात. तुम्ही स्वतःला क्वेश्चन्स विचारले पाहिजे हे सगळे. एनिवेज आपण जाऊयात परत डिस्क्रीट आणि कंटिन्युअसकडे. सोलर सिस्टम काय आहे, डिस्क्रीट आहे का कंटिन्युअस आहे? तर उत्तर आहे सोलर सिस्टम एक डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशन आहे, जिथे खूप मासे लांब लांब पडले आहेत. बट नुसता सोलर सिस्टम मधला सन घेतला आपण, तर सन कोण आहे? सन ॲज अ वन सिंगल स्टार इट इज अ कंटिन्युअस ऑब्जेक्ट. नुसता अर्थ इज अ कंटिन्युअस, बट ॲज अ होल सोलर सिस्टम ती बिखरलेली सिस्टम आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे. ओके, सो डिस्ट्रीब्युटेड मास डिस्ट्रीब्युशनमध्ये हाऊ टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया एकदम सिंपल आहे. सिंपल बेसिक ॲडिशन जमलं पाहिजे. m1 मास डिस्टन्स r1 ला पडलेला आहे, हा दुसरा मास m2 डिस्टन्स r2 ला पडीक आहे, m3 r3 ला आहे, m4 r4 ला आहे. तर या सगळ्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया याच ॲक्सिसच्या अबाउट, ॲक्सिस एकच सिलेक्ट करू शकतो मी. या पूर्ण सिस्टमचा मला एका कोणत्या तरी ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर मला काय करावं लागेल? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. त्यामुळे मी असं ॲड करत गेलो तर माझा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असा बनला पाहिजे, m1 r1 स्क्वेअर पहिल्याचा झाला, प्लस m2 r2 स्क्वेअर, m3 r3 स्क्वेअर, असं करत करत mn rn स्क्वेअर. ज्याला आपण नीट दिसेल असं लिहायला गेलो तर समेशन ऑफ mi ri स्क्वेअर वेअर I इज फ्रॉम 1 to n. दिस इज द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. हा फॉर्म्युला सगळीकडे पूर्ण युनिवर्समध्ये व्हॅलिड आहे का? म्हणजे युनिवर्समध्ये म्हणजे सगळ्या सिस्टमसाठी व्हॅलिड आहे का? नो. हा फॉर्म्युला फक्त डिस्क्रीटसाठी व्हॅलिड आहे. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये डिस्क्रीट दिलेला असेल तरच वापरा हा फॉर्म्युला. फॉर्म्युला रटायचा आहे का? बिलकुल नाही. फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे, लर्न नाही करायचं आहे. आय जे काय वापरले हे मॅटरच करत नाही. इथे हे नोटेशन आहे. हा फॉर्म्युला बिलकुल लर्न करायचा नसतो. तुम्हाला फॉर्म्युला समजून घ्यायचा असतो की प्रत्येक मासचा ॲक्सेसपासूनचा डिस्टन्सचा स्क्वेअर ॲड करत सुटायचा आहे. एक एक्झाम्पल घेतलं की अजून फील येणार आहे. हा फॉर्म्युला हवा असेल तर लिहून घ्या पॉज करून, बट मी घेतो क्वेश्चन जो जास्त इंटरेस्टिंग असेल. एक आहे स्क्वेअर. हा स्क्वेअर जो आहे तो इमॅजिनरी आहे. हा कुठल्या वायरनी किंवा रॉडनी बनलेला नाही, इमॅजिनरी स्क्वेअर आहे. इमॅजिनरी स्क्वेअर आहे. या स्क्वेअरला कुठलं मटेरियलनी बनलेलं नाही. या स्क्वेअरच्या कॉर्नर्सवरती 4 मासेस पडीक आहेत. 1 2 3 4 हे 4 मासेस आहेत. या स्क्वेअरची जी साईड आहे ना, एक साईड, ती साईड आहे 4 मीटर आणि हे मासेस आहेत 1 kg, 2 kg, 3 kg, 4 kg. 4 मासेस, 1 2 3 4, 4 मासेस आहेत. मध्ये काहीच नाही, मध्ये काहीच नाही, फक्त ते ठेवलेले स्क्वेअरच्या कॉर्नर्सवरती आहेत. एवढंच सांगायचं होतं म्हणून मी स्क्वेअर ड्रॉ करून दाखवलं. ठीक आहे, असे 4 मासेस आहेत. तुम्हाला विचारलं की या सिस्टमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल अबाउट धिस ॲक्सिस. कुठली ॲक्सिस? जी ॲक्सिस 1 आणि 2 ह्या मासेसमधूनच पास होत आहे अशी ॲक्सिस. तर काय येईल उत्तर? तर उत्तर त्या फॉर्म्युल्याने येणार आहे. पण फॉर्म्युला पाठ करायचं नाही आहे. आपण काय शिकलो आहे की प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आला पाहिजे. 1 चा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असणार आहे, कारण की 1 इंटू डिस्टन्स स्क्वेअर, आणि ज्या वेळेस ॲक्सिसवरच पार्टिकल बसलेला असतो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येतो. सो ह्याचा 0, याचा 0. खुशी झाली पाहिजे तुम्हाला की 4 मधले 2 इथेच 0 झालेत, कारण की ते दोघं ॲक्सिसवर आहेत. सो जेवढे पार्टिकल ॲक्सिसवरती आपल्यासाठी तेवढंच काम कमी होतं. 4 वाल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? 4 त्याचा मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर, डिस्टन्स 4 आहे, 4 स्क्वेअर, प्लस 3 वाल्याचं किती आहे? 3 इंटू डिस्टन्स, हे पण डिस्टन्स 4 आहे स्क्वेअर असल्यामुळे, 4 4 4 4. सो 3 इंटू 4 स्क्वेअर. 4 स्क्वेअर मी कॉमन घेतला तर 16 बाहेर येईल. 4 स्क्वेअर 16 असतो आणि 4 प्लस 3 7 असतो. सो 7 इंटू 16 जे काही उत्तर येणार आहे ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, हे काय आपलं एम नाही आहे कॅल्क्युलेशन करणं, मेन आहे तुम्हाला कन्सेप्ट कळतोय. लक्षात ठेवा, हा सिस्टम या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होता आहे, हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. दिस विल बी गिवन टू यू की या ॲक्सिस अबाउट रोटेट होतं. मग ते असं रोटेट होतंय का असं रोटेट होतंय? सेन्स ऑफ रोटेशन मॅटर्स करत नाही. सेन्स ऑफ रोटेशन इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट आहे की ॲक्सिस, बस. मग तो फिरतोय नाही फिरतोय हे आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायचं नाही जाऊन की खरंच फिरतोय का तो.
थांबला आहे का? थांबला असेल तरी मोमेंट ऑफ इनर्शिया येणारच आहे त्यात. तो रोटेट होऊ शकतो ना, हां, मग रोटेट झाल्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा असणार आहे त्या रोटेशनचा. कधी कधी ॲक्सिस मुद्दामून डिफिकल्ट करतील ते लोक. मुद्दामून डिफिकल्ट म्हणजे असं म्हणतील की हा डायगोनल आहे ना, तर डायगोनलच्या अबाउट नाही, त्याला पॅरलल एक लाईन आहे, ह्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा. मुद्दामून थोडं जॉमेट्री चेक करतात तुमची, की तुम्हाला जॉमेट्री नीट येते का. सिम्पल आहे, लॉजिक तेच आहे. ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0, तो त्या ॲक्सिसवर आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल, 4 इंटू हे डिस्टन्स h म्हणूयात, 4 इंटू h². हे h असेल ना, तर सिमेट्री वाईज हे पण h असलं पाहिजे, हे पण h असलं पाहिजे सिमेट्री वाईज. सो प्लस 2 इंटू h², 2 मास आहे त्याचं. हे h असेल ना, तर हे पण h असेल आणि त्यामुळे हे पण h असेल. स्क्वेअर ही खूप चांगली जॉमेट्री, जिथे सगळे साईड्स सगळं सेम असतं. सो h म्हणून h आणि हा पण h, त्यामुळे 3 इंटू 2h द होल स्क्वेअर. 2h द होल स्क्वेअर काय असतो, 4h². 2h द होल स्क्वेअर इज 4h². सो 4 प्लस 2 6 प्लस 4 3 जा 12, 6 प्लस 12 18h². आणि मग h ची व्हॅल्यू काढू शकतो आपण इझिली. h ची व्हॅल्यू कशी काढणार, तर बाय जॉमेट्री दिस इज 45, दिस इज 45. सो इफ दिस इज 4, सो 45च्या ऑपोजिट साईड काय असते रे, हा 45 आहे, हा 45 आहे, सॉरी हा 4 मीटर आहे. सो हा झाला साईड 4/√2, म्हणजे 2√2 आहे h. सो 2√2चा स्क्वेअर केला तर तुम्हाला येईल उत्तर, 2√2चा स्क्वेअर असतो 8. सो 18 इंटू 8. बघा कॅल्क्युलेशन मी करून दाखवतोय, ह्याचा बिलकुलही यूज नाही आहे. यूज आहे इथपर्यंतच्या स्टेप्सचा. मी काय कन्सेप्ट वापरतोय, काय फॉर्म्युला वापरतोय आणि पुढे तर सॉल्व्ह करू शकता, तुम्ही पण करू शकता. तुम्हाला मेन तर कळायला पाहिजे की डिस्क्रीट कुठलाही सिस्टम दिला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा. आय होप तुम्हाला समजलं असेल. 2 एक्झाम्पल्स पण आपण घेतले आहेत. मग ह्याच्या जागी स्क्वेअरच्या जागी ट्रायंगल असेल, ट्रायंगलच्या जागी पेंटॅगॉन असेल, हेक्झॅगॉन असेल, दॅट विल नॉट इन्क्रीज द लेवल ऑफ क्वेश्चन, दॅट विल ओनली इन्क्रीज द जॉमेट्री. जॉमेट्रिकली डिफिकल्ट होऊन जाईल तो. मग काही जणांचं जॉमेट्री वीक असतं, मग त्यांना तो डिफिकल्ट वाटू शकतो. जॉमेट्री स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल, पॅरलेलोग्राम ह्या सगळ्यांबरोबर डील करता येत असेल तर प्रश्न तेच असणार आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. तुमचं काम एवढंच आहे, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. काढता येतोय का तुम्हाला? येत असेल तर तुमची लाईफ इझी आहे. तुमच्यासाठी डिस्क्रीटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं इज नॉट अ बिग डील. कंटिन्युअसवरती शिफ्ट होऊया आपण. आता कंटिन्युअसवरती सीन काय राहतो बघा. कंटिन्युअसवरती मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर हे प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. कारण की जर मी तुम्हाला म्हटलं या मार्करला मी या ॲक्सिसच्या बोट फिरवतोय, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, तर मी प्रत्येक मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर करत बसलो तर प्रॉबब्ली मला हे खूप वेळ निघून जाईल आणि मला माहीतच नाही किती पार्टिकल आहेत. डिस्क्रीटमध्ये माहिती असतं 7 आहेत, 10 आहेत, 4 आहेत, 3 आहेत का 15 आहेत. डिस्क्रीटमध्ये माहीत असतं. कंटिन्युअसमध्ये किती पार्टिकल आहेत, तर इन्फायनाईट पार्टिकल्स आहेत. अँड यू कॅनॉट ॲड इन्फायनाईट थिंग्स, राईट. सो त्यासाठी आपल्याला समेशन वापरता येणार नाही. त्यासाठी आपण समेशन ऑपरेशनला कन्वर्ट करून वी कन्वर्टेड इंटू इंटिग्रेशन ऑपरेशन. सो जर ऑब्जेक्ट आता डिस्क्रीट नसून कंटिन्युअस असेल, कंटिन्युअस म्हणजे सॉलिड ऑब्जेक्ट असेल आणि जर तो अबाउट ॲक्सिस फिरत असेल, ॲक्सिस देणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, ॲक्सिसशिवाय मोमेंट ऑफ इनर्शियाला अर्थच नाही आहे. जर ॲक्सिस दिला असेल तर काय करायचं तुम्हाला ह्या पार्टिकलचा जनरल पॉईंट घ्यायचा आहे कुठला तरी. समजा एक छोटासा मास DM अज्युम करतो. मास M असेल तर DM म्हणजे छोटासा मास झाला. या छोट्या मासचं डिस्टन्स समजा R असेल तर या मासचा फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा काय असेल. या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल अबाउट दिस ॲक्सिस. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर असेल का नाही. आणि असे इन्फायनाईट इथे छोटे 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 मासेस आहेत, या सगळ्यांना ॲड करायचं आहे. समेशन नाही, इंटिग्रेशन करायचं आहे. सो हा फॉर्म्युला आहे हा कंटिन्युअस सिस्टमसाठी. आपल्याला काही बुकमध्ये खूप जास्त इंटिग्रेशन वापरून फॉर्म्युले नाही दिलेत. त्यांनी आपल्याला एक टेबल देऊन टाकलं आहे की हा टेबल घ्या, हा पाठ करा. हा कसा आला मला विचारू नका, असं ते टेक्स्टबुकवाले म्हणतात. आम्हाला विचारू नका कसा आलाय, हा फॉर्म्युला लर्न इट, संपवून टाका विषय. ते फक्त म्हणतायत की हा फॉर्म्युला वापरून येणार आहे ते. आणि ऑब्व्हियसली सिन्स टेक्स्टबुकमध्ये सांगितलं नाही आहे ते कसे आले आहेत, वी डोंट एक्सपेक्ट CETमध्ये क्वेश्चन्स. इनफॅक्ट CETवरती तसे क्वेश्चन बनवणं अवघडच आहे, बट CETमध्ये पण इंटिग्रेशन करून कॉम्प्लेक्स बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया विचारणार नाहीत. CETमध्ये जे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आहे त्याच्या पलीकडचं काही विचारत नाहीत, नॉर्मली नाही विचारत. एखादा प्रश्न चुकून आला तर
तो पण सॉल्वेबल असतो. सो आपल्याला हा फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे की हा फॉर्म्युला काय आहे. बिलकुल आपल्याला फॉर्म्युलाच्या डेरिव्हेशनमध्ये घुसायचं नाही आहे की हा फॉर्म्युला वापरून सर एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा, तर मी पण तुम्हाला एखादा सोपा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवीन पण, बट त्याचा उपयोग नाही आहे आपल्याला, कारण की आपल्याला तर सगळी लिस्ट ऑफ फॉर्म्युले सगळे एक एक ऑब्जेक्टसाठी लर्न करायचे. सो कंटिन्युअसमध्ये आपल्याला एक लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स दिले असतील, त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांच्या ॲक्सिसच्या अबाउट पाठ करायचे. मी तुम्हाला त्या लिस्टमधले काही इम्पॉर्टंटवाले सांगतो. ठीक आहे, लेट्स सी. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनसाठी काही स्टँडर्ड बॉडीज आहेत आणि हे टेक्स्टबुकमध्ये आपल्याला दिलेल्या टेबलचेच बॉडीज इथे मी लिहिले आहेत. यांचे सेंट्रल ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शियास आपल्याला माहीत असले पाहिजे. हे डिराईव्ह करता येतात का, तर येस नक्कीच येतात, बट एक्झाम टाईममध्ये किंवा तुम्हाला CETच्या एक्झाम वेळेस तुम्ही तिथे डिराईव्ह करत बसला तर तुम्हाला टाईम पुरणार नाही. सो तुम्हाला हे काही स्टँडर्ड आहेत जे माहिती पाहिजे. आणि मग नंतर ॲक्सिस शिफ्ट केली तर काय होतं, ॲक्सिस रोटेट केली तर काय होतं. जसं की या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर समजा मला माहीत आहे, तर या सोडून कोणत्याही अदर ॲक्सिससाठी मी फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. आणि त्यासाठी 2 सिम्पल थिअरम्स आहेत. एकाला म्हणतो पॅरलल ॲक्सिस, दुसऱ्याला म्हणतो परपेंडिक्युलर ॲक्सिस. ते वापरून आपण सेंट्रल ॲक्सिस सोडून कोणत्या दुसऱ्या ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. बट फंडामेंटली सेंट्रल ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया माहीतच पाहिजे. ते माहिती नसतील तर मग इट इज व्हेरी डिफिकल्ट बाकीच्या ॲक्सिसचं काढणं, कारण की आपल्याला सेंट्रल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया लर्न करावा लागणार आहे. ते पण डिराईव्ह करता येतं नक्कीच. ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी डिराईव्हच करता येतात फिजिक्समध्ये, की एखाद्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असा का असतो. तर ऑब्व्हियसली डेफिनेशन जो सांगितलं मी तुम्हाला, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इंटिग्रेशन dm × r². ते इंटिग्रेशन वापरून आपण प्रत्येकाचा फॉर्म्युला बनवू शकतो. पण आत्ता सध्या ते बनवण्यात काही पॉईंट नाही आहे. तो इनफॅक्ट या कोर्सचा एमच नाही. ते तुम्हाला जेईमध्ये वगैरे ते डेरिव्हेशन्स करायला विचारू शकतात. म्हणजे जेई एक्झाममध्ये नाही, बट जेईच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला ते डेरिव्हेशन्स करता आले पाहिजे. आणि कारण की त्याच्यामध्ये क्वेश्चन्स पण असे असतील की एखादी वेगळीच बॉडी दिलेली असेल, त्यावेळेस आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया त्या डेरिव्हेशन नंतर काढता येतो. बट आत्ता सध्यासाठी हे सगळे फॉर्म्युले आपल्याला लिस्ट डाऊन करायचे. टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, तरी मी तुम्हाला लिहून देतो. इथे एक एक एक्सप्लेन करतो. बेसिकली तुम्हाला टेक्स्टबुकमधनं तुम्ही ॲज इट इज परत कॉपी करू शकता. इथे थोडंसं खिचडी होऊन जाईल. सो तुम्हाला फक्त ॲट अ टाईम एकाकडे लक्ष द्या. रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट सेंट्रल ॲक्सिस किंवा हॉलो सिलेंडर, दोन्ही एकच आहेत. तुम्ही म्हणा सर रिंग आणि हॉलो सिलेंडर एक कसं काय, तर रिंग असते मास एमची, रेडियस आरची, आणि पण समजा त्याला काही थिकनेस दिली मी सर्टन, तर इट बिकम्स अ हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर आणि रिंगचा फॉर्म्युला अबाउट सेंट्रल ॲक्सिस एकच आहे. इट इज mr². सिम्पल फॉर्म्युला आहे, मास टाइम्स रेडियस स्क्वेअर, दॅट्स इट. दुसरं तिसरं काही नाही, mr². व्हेरी सिम्पल. ओके, दिस इज द फॉर्म्युला. एकदम इझी आहे, डिराईव्ह करणं पण काही डिफिकल्ट नाही आहे, बट आपल्याला लर्न करायचं आहे. अबाउट सेंट्रल ॲक्सिस आहे काय, ही रिंग असेल अशी सर्क्युलर रिंग, तर त्याच्या सेंटरपासून परपेंडिक्युलर टू द प्लेनवाला फॉर्म्युला आहे. हा ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. हा एक माहिती असेल ना, तुम्ही रिंगचा कोणताही दुसऱ्या ॲक्सिसचा अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकाल. रिंग हॉलो सिलेंडर. डिस्कसाठी तो फॉर्म्युला अबाउट सेंट्रल ॲक्सिस असतो ½ mr². डिस्कसाठी ½ mr² आहे तो, कारण की नक्कीच रिंगपेक्षा कमी झाला मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण की मास तेवढाच घेतला आहे, रेडियस तेवढाच घेतला आहे, बट प्रॉब्लेम काय झाला की डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी झालं आहे. आणि जसं आपण बघितलं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेफिनेशनमध्ये आपण काय पाहिलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी क्वांटिटी आहे ही मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मास या दोन गोष्टींवर डिपेंड करते. 2 थिंग्स, मास आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जास्त होतं, रिंगमध्ये सगळं मास लांब लांबपर्यंत गेलेलं, डिस्कमध्ये मास मध्ये पण आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, ½ mr². ॲन्युलर डिस्क म्हणजे जी डिस्क ज्याला आतमध्ये पण थोडासा हॉलो सेक्शन आहे रेडियस r1चा आणि बाहेर सेक्शन आहे रेडियस r2चा, तर त्याला डिस्कचाच फॉर्म्युला वापरा. यूज द फॉर्म्युला ऑफ डिस्क ½ m, बट रेडियस स्क्वेअर घेताना r1² आणि r2² ॲड करा. तुम्ही म्हणाल सर r1² + r2² नव्हतं पाहिजे, r2² - r1² पाहिजे होतं. तर तसं नाही, आपण थोडीच काही एरिया काढतोय की r2² - r1². नो, इथे तुम्हाला r1² + r2² करायचं आहे. हा फॉर्म्युला आहे. ओके, हा डिराईव्ह करता येऊ शकतो, बट आत्ता सध्या हा कोर्समध्ये नाही. सो आत्ता सध्या आपण फक्त लक्षात ठेवूयात ½ m r1² + r2². आजपर्यंत मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये हा फॉर्म्युलावरती बेस्ड क्वेश्चन नसायचे. हा फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केला आहे CET आपल्याला स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये. सो नक्कीच CETला ह्याच्यावरती आता प्रश्न येऊ शकतात. आधीपर्यंत PYQमध्ये तुम्हाला एकही प्रश्न दिसणार नाही ॲन्युलर डिस्कवरती.
नेक्स्ट आहे हॉलोस्फिअर. हॉलोस्फिअरसाठी फॉर्म्युला आहे 2/3mr². सॉलिड स्फिअरसाठी फॉर्म्युला आहे 2/5mr². हे सगळेच्या सगळे पाठ करायचे आहेत. पाठ लर्न. शेल, एक शेल आहे, म्हणजे हॉलोस्फिअरला पण शेलच म्हणतात, बट हा जो शेल आहे त्याला काही थिकनेस आहे, म्हणजे आतमधनं थोडासा पोकळ आहे. ओके. आणि त्याचा इनर रेडियस R1, आउटर रेडियस R2 आहे. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यावरती फॉर्म्युला येण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे. बट फॉर्म्युला असा आहे 2/5m, म्हणजे सॉलिड स्फिअरचाच 2/5 आणि मास वापरला. बट काय झालंय तर बघा, R2⁵ मायनस R1⁵, R2⁵ अपॉन R1⁵ अपॉन R2³ मायनस R1³. 2/5m इंटू हे सगळा कॉम्प्लेक्स टर्म इज द फॉर्म्युला फॉर शेल विथ सर्टन थिकनेस. लर्न करायचं का? तर येस, करायचं लर्न. न्यूमेरिकल येण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नेग्लिजिबल. ठीक आहे, ह्याच्यावरती काही विचारणार नाहीत. रॉड, अ थिन रॉड ज्याची लेंथ आहे L आणि अबाउट सेंटर जर काही त्याला मी फिरवला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. मग त्याच्या दुसऱ्या ॲक्सिस एंडच्या अबाउट काय असेल, सेंटर आणि एंडच्या मधल्या ॲक्सिसच्या अबाउट काय असेल, हे सगळं आपण पुढे बघणार आहे. मी तुम्हाला सांगितलंय सेंट्रल ॲक्सिसचे फॉर्म्युले पाठ करा, बाकी सगळे तुम्हाला जमतील. सेंट्रलचे तुमच्या हातात आहे, बाकी सगळे माझ्या हातात आहे. मी तुम्हाला सांगेन कसं करायचं. तुम्हाला सेंटरचेच फॉर्म्युला आठवले नाही एक्झाममध्ये तर काही नाही होणार. सो सेंटरचे पाठ करा, बाकी कसे बनवायचे आय विल टेल यू. आणि रेक्टँग्युलर प्लेटचा अबाउट सेंटर, डायगोनलचं इंटरसेक्शन असतं ना सेंटर, त्याच्या अबाउट परपेंडिक्युलर टू द रेक्टँग्युलर प्लेट. म्हणजे समजा एक रेक्टँग्युलर प्लेट आहे, त्याच्या सेंटरपासून प्लेटला रोटेट केलं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. म्हणजे रॉडसारखं ट्रीट करायचं त्याला, ज्याची लेंथ L आहे. आणि एकदा त्याला असा रॉड ट्रीट करायचा, असा रॉड म्हणजे ब्रेडथच्या अलॉंग mb²/12. सो दोन्ही बेसिकली तो रेक्टँग्युलर शीट म्हणजे काय, तो लेंथचा पण सेंटर आहे, ब्रेडथचा पण सेंटर आहे. सो दोन्ही मी रॉडचे फॉर्म्युले वापरले. हॉलो कोन आणि सॉलिड कोन हे दोन एक्स्ट्रा ॲडिशन आहे, मागच्या वर्षीच्या सिलेबसपर्यंत नव्हते, यावर्षी इंट्रोड्यूस्ड आहे, महत्त्वाचे आहेत. हॉलो कोनचा अबाउट सेंट्रल ॲक्सिस फॉर्म्युला असतो हाफ mr², सिमिलर टू डिस्क. बट हॉलो कोनचा असतो 3/10mr². डिराईव्ह करता येतात का? सगळे डिराईव्ह करता येतात, एकूण एक. हा वाढीव पण डिराईव्ह करता येतो. तुम्ही ट्राय करू शकता, नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे, बट मला असं वाटतं की हा थोडासा आपल्याला नाही जमलं तरी चालणार आहे, आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे आत्ता सध्यासाठी. ओके, कारण की डेरिव्हेशन हे आपल्या स्कोपमध्ये नाही आहे. डेरिव्हेशन आपल्याला करायचं नाही आहे, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण करायचं नाही आहे. हां, बोर्डमध्ये त्यांनी मे बी या रिंगचा करून दाखवलं डेरिव्हेशन, बट ते काय लॉजिकल आहे, एकदम इझी आहे. या रिंगचं डेरिव्हेशन काढणं काही डिफिकल्ट नाही. बट कॉम्प्लिकेटेड बॉडीजचं त्यांनी डेरिव्हेशन केलेलं नाही, बट डिराईव्ह करता येतात. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड, तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे? सगळ्या बॉडीजचे सेंट्रल ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया रटून टाका. रिंग mr², डिस्क हाफ mr², सॉलिड स्फिअर 2/5mr², हॉलोस्फिअर 2/3mr², ॲन्युलर डिस्क हाफ mr1² + r2², ॲन्युलर नाही म्हणत, स्फिअर विथ अ शेल 2/5m R2⁵ मायनस R1⁵ अपॉन R2³ मायनस R1³. कसं लक्षात ठेवायचं? 5 आणि 3. बघा रेशो, हा R⁵ आणि R⁵ आहे, कॉमन सेन्स आहे. काहीतरी झालं तरी R⁵2च राहिला पाहिजे ना, तरच मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट मॅच होईल. mr², तर R² पाहिजे ना, तर वरती R⁵ असेल तर खाली 2नी कमी म्हणजे R⁵3 पाहिजे. ठीक आहे, हा एक नवीन फॉर्म्युला. रॉडचा ml²/12, मास इंटू लेंथ²/12. रेक्टँग्युलर प्लेटचा ml²/12 आणि mb²/12. कोन सॉलिड आणि हॉलोचा तर डिस्कसारखा असतो, सॉलिड कोनचा 3/10mr². हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 21-22 वरती दिलेले आहेत. ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. एकदा तुम्हाला हे आले ना, आता आपण बघणार आहे की जर का ॲक्सिस शिफ्ट केली तर काय, मग अबाउट धिस ॲक्सिस काय असेल, अबाउट धिस ॲक्सिस काय असेल, मग आडवा ॲक्सिस काय असेल, मग आडव्याला पण शिफ्ट केली तर काय असेल, हे सगळे आपण बघूयात. सेंटरचा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो लेट्स मूव्ह फर्दर फॉर शिफ्टेड ॲक्सिस, हाऊ टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शियाज फॉर अदर ॲक्सिस. ओके, आता आपण बघूयात, जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रल ॲक्सिसचे माहीत असतील तर शिफ्टेड ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया कसे काढायचे, आणि ते जर काय आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपल्याकडे 2 टूल्स आहेत, 2 आपल्याकडे त्याच्यासाठी वेपन्स आहेत. हे 2 वेपन वापरणार आहे आणि आपण कोणताही मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ॲक्सिसच्या अबाउट काढू शकतो.
पण हे 2 वेपन्स आपल्याला कसे वापरायचे आहेत हे माहिती पाहिजे. नुसते डेरिवेशन्स करून काही होणार नाही आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की हा थिअरम नक्की काय आहे. सो मी पहिले एक्सप्लेनेशन देणार ह्याचं. ओके, एक्सप्लेनेशन कळाल्यानंतर आपण डेरिवेशन बघूयात. डेरिवेशनवरती खूप जास्त स्ट्रेस नाही करणार मी. स्ट्रेस करणार आहे अंडरस्टँडिंगवरती की मोमेंट ऑफ इनर्शियाचा पॅरलल ॲक्सिस थिअरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम नक्की काय आहे. तर बघा, एक्सप्लेनेशन नीट लक्ष द्या. पुढचे 10 मिनटं खूप महत्त्वाचे आहेत, कारण की पुढच्या 10 ते 15 मिनटामध्ये हे दोन्हीचे कन्सेप्ट्स तुम्हाला समजणार आहेत. नीट लक्ष द्या. कुठलीही बॉडी कुठल्याही शेपची असू देत, रँडमली कुठल्याही शेपची बॉडी असेल, मी ड्रॉ करतो. ह्याला थोडा 3D इफेक्ट यावा म्हणून असा शेप दिला आहे. सॉलिड वाटतो आता जरा. तर प्रत्येक बॉडीचा एक सेंटर ऑफ मास असतो आणि प्रत्येक बॉडीच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट जर काही मी रोटेट केलं त्याला, तर त्याला काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. जसं की आपण रिंगसाठी लर्न केला, डिस्कसाठी लर्न केला, हॉलोस्फिअर, सॉलिड स्फिअर, कोन, हॉलो कोन, सॉलिड कोन, ॲन्युलर डिस्क, रॉड, हे सगळ्यांचे तुम्ही सेंटर ऑफ मासचे ॲक्सिस काढलेले. तुम्ही जरा नीट विचार करा, सगळ्यांचे सेंटर ऑफ मासचे ॲक्सिस होते. तर तसंच ह्या रॉडचा, ह्या ऑब्जेक्टचा पण हा सेंटर ऑफ मास आहे आणि सेंटर ऑफ मासच्या अबाउट त्याचा काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मी इथं रिंग का नाही घेतली, तर रिंग एक स्पेशल केस झाली असती. मला एक जनरल सांगायचं तुम्हाला की सगळ्या बॉडीजसाठी व्हॅलिड आहे हे. सो मी एक रँडमच बॉडी घेऊन टाकली इथे. एखादी रँडम बॉडी आहे, दगड आहे असा एक, आणि या दगडाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IC म्हणूयात त्याला, बिकॉज सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि तो आहे 100. रँडम नंबर घेऊन टाकू, जरा फील येतो नंबर्स बरोबर. सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 100 आहे. आता 100 मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तर एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं आहे की या बॉडीचा या सेंटरमधनं पास होणारी जी लाईन आहे ना, तर या लाईनच्या अबाउट रोटेट होताना हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया ना, हा लिस्ट आहे, लिस्ट. याच्यापेक्षा कमी मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला कुठेच सापडणार नाही. तुम्ही इथे जा, ॲक्सिसला शिफ्ट करत करत पॅरलली, किंवा इथे जा, तुम्हाला कमीत कमी मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे सापडेल, याच्या भोवती. कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया कमी का असणार आहे, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया 2 गोष्टींवर डिपेंड करतो, मास आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. तर तुम्ही ॲक्सिस इथं नेली तर मास तर तेवढंच राहतंय बॉडीचं, ॲक्सिस इथं नेली मास तेवढंच राहतंय. बट ॲक्सिस ज्यावेळेस मी इथे नेईन, तर बघा ना, इथून ही समजा ॲक्सिस असेल, तर या ॲक्सिसच्या भोवती डिस्ट्रीब्युशन ऑफ मास खूप वाढतंय, लांब लांबपर्यंत मास फिरायला लागलाय. कमीत कमी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कुठे असणार आहे, ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे, ज्यावेळेस मी सेंटरला असेल, इथून पण जवळ, इथे पण जवळ सगळं. सो कधी पण लक्षात ठेवा, कोणतीही बॉडी कोणत्याही शेपची असू देत, तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिच्या सेंटर ऑफ मासपासून पास होणाऱ्या लाईनवरती सगळ्यात मिनिमम असतो. 100 पेक्षा कमी या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया शक्य नाही. कोणत्याही साईडला जा तुम्ही, पॅरलली काय, कोणत्याही साईडला जा. हे कळालंय सगळ्यांना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इट इज मिनिमम अबाउट सेंटर ऑफ मास. सो अबाउट सेंटर ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया इज 100. ओके, आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला आहे, हिच्यापासून थोडं लांब एक ॲक्सिस आहे, याच्या भोवती विचारलं आहे. तर कॉमन सेन्स आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे आणि पॅरलल ॲक्सिस थिअरम तेच सांगतोय की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. आपण जर काही सॉल्व्ह केलं, समजा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ॲक्सिसच्या अबाउट, मी जस्ट एक रँडम नंबर घेतो, जसं ते मी 100 बोललो, इथं आहे 130, वाढणार आहे तर तुम्हाला कळालं आहे, कारण की मिनिमम ह्याच्या अबाउट असतो, तर वाढेलच. 130 झाला समजा, तुम्हाला नाही आवडलं 130 नाही, तर 120 घेऊयात, 120 झाला, नो प्रॉब्लेम, बट वाढेलच. 110, 120, 130, 150 काही पण घ्या, बट वाढणार तर फिक्स आहे. आता पॅरलल ॲक्सिस थिअरम काय सांगतोय, पॅरलल ॲक्सिस थिअरम सांगतोय की याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी रँडम ॲक्सिस, कुठलीही रँडम ॲक्सिस, हा सेंटरच्या मोमेंट ऑफ इनर्शिया IC ज्याला म्हणतोय 100 प्लस काहीतरी वाढ असते. 120 काय आहे, 100 प्लस सम इन्क्रीमेंट, 100 प्लस सम इन्क्रीमेंट. पॅरलल ॲक्सिस थिअरम काय म्हणतोय की ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलाय ना, कितीनी वाढलाय, 20नी वाढलाय ना. हा कोणामुळे 20नी वाढलाय, तर तो इन्क्रीमेंटला कोण रिस्पॉन्सिबल आहे, अकॉर्डिंग टू पॅरलल ॲक्सिस थिअरम इन्क्रीमेंटला रिस्पॉन्सिबल आहे या बॉडीचा मास इनटू तुम्ही किती डिस्टन्स शिफ्ट केलं त्याला, त्या डिस्टन्सच्या शिफ्टचा स्क्वेअर. हे दोघं रिस्पॉन्सिबल आहेत. सो तुम्ही मला सांगा, जर मी शिफ्ट थोडा अजून लांब केला असता, बॉडीच्या बाहेर जाऊ शकतो काय, बिंदास जाऊ शकतो बॉडीच्या बाहेर, मी अजून शिफ्ट वाढवला असता, नक्कीच मोमेंट ऑफ इनर्शिया 100चा 120 झाला ना, तर इथे 100चा
50 झाला असता, वाढला असता. बेसिकली का वाढला असता? कारण की शिफ्ट वाढलाय. मास ऑफ द बॉडी तर वाढली नाही आहे, मास तेवढीच आहे, बट शिफ्ट वाढलाय. मी जर काही कमी शिफ्ट केलं असतं त्या केसमध्ये मास तोच राहिला असता, बट शिफ्ट कमी झाल्यामुळे 100च्या थोडासा वरती गेला असता, मे बी 108 केला असता, थोडाच वाढला असता. आणि जर मी शिफ्टच नसता केला तर ह्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया 100च राहिला असता, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आयसीच राहिला असता, बिकॉज नो शिफ्ट. तुम्ही त्याला शिफ्ट नाही केलं. हे शिफ्ट इथेच नाही, इथे पण चालतं, इथे पण व्हॅलिड आहे. इथे समजा मी डिस्टन्स एचला शिफ्ट केलं असतं तर मोमेंट ऑफ इनर्शिया तिथे किती असणार आहे? सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस डिस्टन्सचा स्क्वेअर. आय होप तुम्हाला हे समजतंय. आणि याच लॉजिकवरून आपण पॅरलल ॲक्सिस थिअरमचं तुम्हाला लॉजिक कळालं, एक्सप्लेनेशन कळालं. समजा असं मी कन्सिडर करतो तर एक आपण एक्झाम्पल पण बघू शकतो इथे. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, याचा मास आहे 10 kg आणि अबाउट सेंटर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, हा बटाटा वाटतोय, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आयसी म्हणूयात त्याला. इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज 120 kg/m². ओके. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एंड ऑफ दिस बटाटा सच दॅट दिस डिस्टन्स इज 2 मीटर. आता 2 मीटर इज अ व्हेरी लार्ज पोटॅटो. 2 मीटरचा बटाटा म्हणजे शक्यच नाही, 4 मीटर झाला तो. व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस? तर रूल सेज दॅट की सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे ना, बास, हे माहिती असलं पाहिजेलच. हेच नसेल माहिती तर शक्य नाही क्वेश्चन सॉल्व्ह करणं. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत पाहिजे, तर आपण शिफ्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. तर शिफ्टच्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी रँडम ॲक्सिस ओ इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर प्लस पूर्ण बॉडीचं मास टाइम्स शिफ्ट स्क्वेअर. आय सी आहे 120, आय सी किती आहे? आय सी आहे 120 प्लस शिफ्ट 2 आहे, मास 10 आहे, सो 10 × 2 स्क्वेअर, 10 × शिफ्ट स्क्वेअर. शिफ्ट इज 2, 2 स्क्वेअर इज 4, 4 10 40, 40 + 120 इज 160. सो ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसच्या अबाउट 160 kg/m² आहे. इज इट क्लिअर? मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरायचं कसं आहे हे सांगताय. आता एवढं सोपं नाही की दरवेळेस एवढे बटाटा टाईप क्वेश्चन्स येतील. क्वेश्चन्स थोडे कधी कधी ट्रिकी पण येतील. जसं की क्वेश्चन पहा, खूप चांगला क्वेश्चन आहे. सपोज असं सांगितलंय की हा एक स्फिअर आहे आणि ह्या स्फिअरचं सगळ्यांना माहिती आहे, सॉलिड स्फिअर असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर सांगायचीच गरज नाही, तुम्हाला तर पाठ आहेत फॉर्म्युले. अबाउट सेंटर फॉर्म्युला इज 2/5 mr². तुम्हाला असं विचारलंय व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्फिअर अबाउट टँजंट. टँजंटच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? तर तुम्हाला इथे शिफ्ट सांगायची पण गरज नाही आहे, कारण की तुम्हाला हे माहिती आहे सेंटर आणि टँजंटमधलं डिस्टन्स काय असतं? आर असतं. सो जर तुम्ही आता फॉर्म्युला वापरला IO = IC + MH², तर सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² आहे. हे कुठून आलं? हे मला पाठ होतं, आय नो द फॉर्म्युले. प्लस मास ऑफ द बॉडी इज m टाइम्स r², शिफ्ट इज r. हे सॉल्व्ह केलं मी जर काही 2/5 mr² + 1 mr². व्हॉट इज 2/5 + 1? इट इज 7/5 mr². दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सॉलिड स्फिअर अबाउट टँजंट. हे मी सॉलिड स्फिअरला करू शकतो, असंच मी हॉलो स्फिअरला पण करू शकलो असतो. फरक एवढाच की सेंटरचा फॉर्म्युला बदलला असता. असंच मी रिंगला करू शकतो, असंच मी डिस्कला करू शकतो, असंच मी रॉडला करू शकतो, असंच मी सिलेंडरला करू शकतो. इनफॅक्ट आय कॅन डू इट फॉर एनी बॉडी. कुठल्याही बॉडीचा सेंटरचा फॉर्म्युला माहिती असेल, शिफ्ट माहिती असेल की विषय संपला. एखादा अजून करू सॉल्व की तुम्हाला अजून थोडा कॉन्फिडन्स येईल. आता यावेळेस मी काय करतो, CET मध्ये विचारलेलं एक क्वेश्चन करूयात की हा आहे रॉड, लेंथ आहे L, ठीक आहे, मास आहे M, लेंथ आहे L, हे तर जग जाहीर आहे. अबाउट सेंटरचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला नाही आहे, त्यांना वाटतं की तुम्हाला येतोय, मला पण वाटतंय तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. क्वेश्चन आहे की याचा आणि याचा सेंटर आणि एंडच्या मधून जी ॲक्सिस पास होती ना, या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस? ठीक आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं. तुम्ही पॉज करा, 1 मिनिटामध्ये ट्राय करा आणि परत प्ले करा. प्ले केल्यावरती आता मी सोल्युशन देतो तुम्हाला. ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? तर आपल्याला फक्त 2 गोष्टी माहिती पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी जनरल ॲक्सिस इज इक्वल टू सेंटरची ॲक्सिस प्लस
मास ऑफ द बॉडी टाइम्स शिफ्ट स्क्वेअर. शिफ्ट आणि सेंटरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सेंटरचा फॉर्म्युला आहे ml²/12. टेबलमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे, चेक करा आठवत नसेल तर, प्लस m इंटू शिफ्ट स्क्वेअर. शिफ्ट इथे खूप क्रिटिकल आहे. शिफ्ट काढणं, हे डिस्टन्स काढणं, तर हे टोटल डिस्टन्स L असतं, तर हे अर्धं डिस्टन्स L/2 असणार आणि ते अर्ध्याचाही अर्धा आहे म्हणजे L/4 असणार. त्यामुळे L/4 द होल स्क्वेअर टाकलं मी इथे तर L²/16 होईल, तो 16. आणि 12 आणि 16चा LCM 48 असतो. 12 आणि 16चा LCM 48 असतो. 12ला 4ची रिक्वायरमेंट आहे, 12 4 जा 48. 16ला 3ची रिक्वायरमेंट, 16 3 जा 48. सो खाली 48 48 झाला 48. 4 ml² plus 3 ml² is 7 ml². This was the question asked in MHT CET exam. What is the moment of inertia of the rod about axis passing through the midway between the end and the center? Very simple question. तुम्हाला असं येईल का तुमच्या एक्झामला? तर नाही. तुमच्या एक्झामला एवढे सोपे पण प्रश्न कशाला विचारतील? आता तर तुम्हाला बॉडीजची काउंट पण वाढवला आहे. तुम्हाला ॲन्युलर डिस्क दिली आहे, शेल दिला आहे, तुम्हाला कोन दिला आहे सॉलिड आणि हॉलो, तुम्हाला प्लेट दिली आहे रेक्टँग्युलर, जे मागच्या वर्षीपर्यंत नव्हते. सो अजूनही इनोव्हेटिव्ह क्वेश्चन बनवण्यासाठी स्कोप आहे. सो तुम्ही माइंड ओपन ठेवा की काही पण क्वेश्चन येऊ शकतात, बट अप्रोच सगळ्या प्रश्नाला सेम राहील पॅरलल ॲक्सिस थिअरमसाठी. आय होप सगळ्यांना पॅरलल ॲक्सिस थिअरमचा कोर कळाला आहे की काय आहे त्याच्यामध्ये. त्याचं डेरिवेशन सोडा रे, डेरिवेशन तर कोणी पण करेल, रटून टाकू आपण, ते करू, डेरिवेशन करून दाखवतो मी तुम्हाला. डोंट जस्ट लर्न द डेरिवेशन. ओके, डेरिवेशन समजण्यासाठी कन्सेप्ट एक्सप्लेनेशन समजलं आहे का, ॲप्लिकेशन कळालं आहे का, वापरायचं आहे कसं, तसंच आपण आता परपेंडिक्युलर ॲक्सिसचं पण मिनिंग बघून घेऊ. 2-4 एक्झाम्पल सॉल्व्ह करू. वन्स वी आर डन, पटपट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक 5-5 मिनिटात मी दोघांचे डेरिवेशन शॉर्टमध्ये एक्सप्लेन करेन. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू द परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमची गरजच काय? जर पॅरलल ॲक्सिस थिअरम सगळं काम करतंय तर, बरोबर ना, पॅरलल ॲक्सिस थिअरम सगळंच काम करत असेल तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमची गरजच काय? तर नीट पहा. जर मी तुम्हाला सांगितलं ही डिस्क आहे, किंवा हा चला डिस्कच घेऊयात, डिस्क आहे का, सॉलिड आहे, पूर्णपणे सॉलिड आहे, आणि सॉलिड डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर असतो ½ mr². चेक करा, टेबल तुम्हाला आठवत नसेल तर पाठ करायच्यात व्हॅल्यूज आहे, ½ mr². पॅरलल ॲक्सिस थिअरमप्रमाणे आय कॅन फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस नाव. मी इथे शिफ्ट केलं, इथे शिफ्ट केलं, इथे शिफ्ट केलं, कुठल्याही ॲक्सिसच्या अबाउट मी मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. आता एकदम हॅपी आहे मी. आय कॅन फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. बट मला कोणी क्वेश्चन विचारला की अरे मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलली सगळ्या ॲक्सिसचा फाईन, बट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर काय असेल? म्हणजे याच्या प्लेनला परपेंडिक्युलर सगळे ॲक्सिस आपण कव्हर केले आहेत पॅरलल ॲक्सिस थिअरमने, सगळे ॲक्सिस आपण कव्हर केले आहेत. बट व्हॉट अबाउट त्याच्या प्लेनमधला एखादा ॲक्सिस, समजा तो अबाउट डायमीटर फिरत असेल ही डिस्क, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय? तर पॅरलल ॲक्सिस थिअरम तिथं उत्तर नाही देऊ शकत. पॅरलल ॲक्सिस थिअरमनी आपण फक्त मेन ॲक्सिसला शिफ्ट करू शकतो, मेन ॲक्सिसला शिफ्ट करू शकतो. त्यासाठी परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम कामाचा आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम तिथेच व्हॅलिड आहे जिथे जिथे बॉडीज प्लेनार आहेत. जसं की हा प्लेन आहे, एक डिस्क इज अ प्लेनर बॉडी, लॅमिनार पण म्हणतो आपण. जे बॉडीज जे 2 डायमेन्शनल म्हणजे शीट टाईप असतात, रिंग असेल ती, डिस्क असेल ती, असे. सॉलिड स्फिअरला परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचा काहीच संबंध नाही. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम व्हॅलिडच नाही, फक्त 2D बॉडीजला व्हॅलिड आहे जे प्लेनार असतात. ओके, सो आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचा आता जरा मिनिंग बघून घेऊ. सपोज आपल्याकडे एक रँडम शेपची प्लेन शीट असेल, मग आजपासून मी बटाटा शेपच काढतोय, थोडासा मी चेंज करण्याचा प्रयत्न करतो. दिस इज अ प्लेनार ऑब्जेक्ट. हा प्लेन आहे हे तुम्हाला पटवून देण्यासाठी मी त्याला दाखवतो एकदम थिन बाउंड्री, एकदम थिन बाउंड्री आहे. सो तुम्हाला समजलं असेल की हा एक प्लेन आहे. हार्ट शेप झाला घरी, हा एक प्लेन आहे, असा प्लेन. ठीक आहे. सो तुम्ही आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये 3D व्ह्यूमध्ये बघता म्हणून तो असा दिसतो. ॲक्च्युली तो एक प्लेन आहे. या प्लेनचा जर काही हा प्लेन जो आहे त्या प्लेनला मी ह्या ॲक्सिसच्या अबाउट फिरवला, काय हा जो ॲक्सिस ड्रॉ करतोय ना मी, हा ॲक्सिस या प्लेनमध्येच आहे. दिस लाईन इज इन द प्लेन, प्लेनमधली लाईन आहे ती. या ॲक्सिसच्या भोवती फिरवलं, समजा मला या ॲक्सिसच्या भोवती फिरवल्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहे 20 आहे.
मोमेंट ऑफ इनर्शिया आय नो. आणि दुसरी ॲक्सिस जी आहे ती पण या प्लेनमध्ये आहे आणि ती आहे ही ॲक्सिस. आणि या ॲक्सिसच्या बोट फिरवल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 30. परत सांगतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही प्लेनर बॉडीसाठी मी तुम्हाला जरा ह्याच्यात दाखवतो. समजा ही बुक आहे, ही बुक एक प्लेन आहे. ह्या बुकला मी या एजच्या अबाउट फिरवलं असं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 20 आहे. आणि मी त्याला या एजच्या अबाउट फिरवलं, तुमच्याकडे जो एज आहे ह्याच्या अबाउट फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया 30 आहे. दोन कुठले मी ॲक्सिस पकडले, दोन ॲक्सिस मी या बुकवरती असे पकडले की जे एकमेकांना परपेंडिक्युलर होते. एक असा होता आणि एक असा होता परपेंडिक्युलर. तसंच इथे पण मी परपेंडिक्युलर ॲक्सिस पकडले, दोन्ही प्लेनमध्ये आहेत. तर परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या नावातच परपेंडिक्युलर आहे ना, म्हणजे ॲक्सिस परपेंडिक्युलर पाहिजे. जर एका प्लेनमधले दोन परपेंडिक्युलर ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी माहीत असतील, जर दोन परपेंडिक्युलर ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी माहीत असतील तर या प्लेनला अख्खा परपेंडिक्युलर हे दोन ॲक्सिस जे आहेत ना, एक्स ॲक्सिस समजायला म्हणूयात आणि ह्याला वाय ॲक्सिस म्हणूयात. तर एक्स आणि वाय तर त्या प्लेनमध्ये लाय करतायत, एक्स आणि वाय प्लेनमध्ये लाय करतायत. तर या दोन्ही ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहेत आपल्याला. तर या दोघांना परपेंडिक्युलर जो झेड ॲक्सिस आहे ना, जो या दोघांच्या इंटरसेक्शनमधनंच पास होतोय असा ॲक्सिस, जो त्यांच्या इंटरसेक्शनमधनं पास होतोय हा जो ॲक्सिस आहे, याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया सिम्पली या दोघांची ॲडिशन असते 50. डन. या दोघांची ॲडिशन या ॲक्सिस असली पाहिजे, द वन विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि इट शुड बी कॉन्करंट, म्हणजे हे दोघं जिथे मीट होत आहेत ना तिथूनच तो ॲक्सिस पास झाला पाहिजे. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचा फील थोडासा कमी येतो कारण की त्याचं लगेच आपल्याला एक्झाम्पल सुचत नाही. बट आय विल गिव्ह यू वन सिम्पल एक्झाम्पल. ही बुक आहे बघा, मी थोडं बुकवरती मार्किंग करणार आहे, सो नंतर माहीत नाही पुसलं जाईल का नाही ते. बट ही जी बुक आहे, ह्या बुकचा अबाउट दिस ॲक्सिस, या ॲक्सिसच्या अबाउट ब्लॅक कलर दिसते का तुम्हाला, ह्याच्या भोवती फिरवलं की मोमेंट ऑफ इनर्शिया इज 30. या बुकसाठी या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया 30 आहे, ड्रॉ केली. अबाउट दिस ॲक्सिस, दुसरी ॲक्सिस स्ट्रिक्टली परपेंडिक्युलर ड्रॉ करायची होती मला. सो अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया 40 आहे. ठीक आहे, 30 40. सेंटर ऑफ मासचा सीनच नाही आहे, सेंटर ऑफ मास फक्त इथे व्हॅलिड होतं, सेंटर ऑफ मासचा काही संबंध नाही आहे. एक आहे 30, एक आहे 40. तर ह्या दोन्ही प्लेनमध्ये लाय करतायत ना, पहिली कंडिशन दोन्ही प्लेनमध्ये लाय करतायत आणि दुसरी कंडिशन दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर रूल सेज दॅट की ह्या बॉडीला जर मी या दोघांच्या इंटरसेक्शनला परपेंडिक्युलर जी ॲक्सिस आहे ना तुमच्याकडे येणारी, हिच्या अबाउट फिरवलं असं, असं फिरवलं म्हणजे ह्याला असं फिरवलं, कळतंय का रे, असं असं फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस जी तुमच्याकडे येते किती असणार आहे, सिम्पली या दोघांना ॲड करा. 30 + 40 इज 70. 70 मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे अबाउट दिस ॲक्सिस. दिस इज परपेंडिक्युलर ॲक्सिस हिअर. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरममध्ये यू मस्ट नो 2 थिंग्स. फर्स्ट, त्या प्लेनमध्ये प्लेनार बॉडीसाठी व्हॅलिड आहे, फर्स्ट थिंग प्लेनारसाठी व्हॅलिड आहे. आणि सेकंड थिंग, त्या प्लेनमधले मिनिमम 2 ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी माहिती पाहिजे, तर आपण तिसऱ्याचा काढू शकतो. ठीक आहे, ह्याचं ॲप्लिकेशन समजून घ्या. व्हॉट इज द यूज, उपयोग काय आहे त्याचा. बघा, उपयोग काही फारसा नाही आहे. जेवढा पॅरलल फेमस आहे तेवढा परपेंडिक्युलर फेमस नाही, किंवा फेमस नाही म्हणण्यापेक्षा जास्त यूजमध्ये नाही. सो जास्त आपल्या मार्केटमध्ये सापडत नाही तुम्हाला. हा खूप वापरतो आपण, प्रत्येक MCQसाठी वापरतो ऑलमोस्ट आपण. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचं एक एक्झाम्पल घेणार आहे मी आता. मी एक्झाम्पल घेणार आहे स्टँडर्डवालं. मी घेणार आहे रिंग. रिंग ही रिंग आहे, रिंगचा हा सेंटर आहे. मला माहीत नाही मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर काय असतो. आय डोंट नो व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर, बट आय नो ओनली वन ॲक्सिस, सेंट्रल ॲक्सिस. आठवतंय का तुम्हाला, आय ओनली नो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस अँड उसका मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr². आय नो दिस. बाकी मला दुसरी तिसरी कोणतीच ॲक्सिस माहीत नाही. बट मला विचारले की डायमीटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, तर मी काय कन्सिडर करीन, ठीक आहे या डायमीटरच्या अबाउट काढायचं आहे ना, फाईन काढतो मी. तर मी एक डायमीटर ड्रॉ करीन. हा डायमीटर तर रिंगच्या प्लेनमध्येच लाय करतोय. टॉप व्ह्यूमध्ये दाखवतो मी तुम्हाला. टॉप व्ह्यूमध्ये काय दिसेल तुम्हाला, ही रिंग आहे आणि हा डायमीटर झाला. आपल्याला ह्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ठीक आहे,
मी इथे अजून एक डायमीटर ड्रॉ करतो. आता ह्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण सेम असेल ना रे, दोघांचा सेम असेल, कारण की सिमेट्री आहे. असं फिरवा तुम्ही का असं फिरवा, सिमेट्री आहे. सो याचा पण आयडी असेल, ह्याचा पण आयडी असेल. तसं 3D मध्ये कसा दिसेल तो, हा एक डायमीटर, दुसरा डायमीटर मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सो मी असा ड्रॉ करतो. ठीक आहे, हा पण दुसरा डायमीटर आहे, ह्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण आयडी असेल. आणि अकॉर्डिंग टू दिस रूल याची आणि याची ॲडिशन परपेंडिक्युलरची असणार ना. ह्याच्या बाहेर जो ॲक्सिस येतोय त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, बाहेरच्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, या दोघांची ॲडिशन. सो आय कॅन से दॅट सेंट्रल ॲक्सिसचा जो आपण फॉर्म्युला रटला होता तो ॲक्च्युली आय डी प्लस आय डी आहे. काय आहे, आय डी प्लस आय डी, म्हणजे इट इज इक्वल टू 2ID. सो आय सी आपल्याला माहीत आहे की आय सी mr² आहे. सो आपण इथे रिव्हर्स प्रोसेसमध्ये सॉल्व्ह करून डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, 2 ने डिवाइड करा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर फॉर अ रिंग कम्स आउट टू बी हाफ mr². कसं कॅल्क्युलेट केलं मी, डायमीटरचं माहीत नव्हता. सो मी 2 डायमीटर अज्युम केले परपेंडिक्युलर टू इच अदर आणि त्यांची ॲडिशन बाहेर आली पाहिजे. सो आय डी प्लस आय डी इज 2ID इज इक्वल टू mr² मेन ॲक्सिसचा जो आपण लर्न केला आहे. आणि सॉल्व्ह करून यू गेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. हे आपण कोणत्याही बॉडीला करू शकतो. इट कुड बी अ प्लेन बॉडी, इट शुड बी अ प्लेन बॉडी, इट कुड बी अ रिंग, डिस्क, कोणतीही चालेल. इट शुड बी अ प्लेनार. हॉलोस्फिअर, सॉलिड स्फिअर, क्यूब, सिलेंडर इथे हे व्हॅलिड नाहीत, कारण की ते 3 डायमेन्शनल बॉडीज आहेत. आपल्याला प्लेनार पाहिजे ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो पॅरलल ॲक्सिस थिअरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचा बेसिक फंडामेंटल आयडिया होपफुली तुम्हाला आला असावा. तरीही याचं एक खूप चांगलं ॲप्लिकेशन परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचं मी इथं घेतोय. हे तुम्हाला CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. आता मी जे बोलणार आहे ते असं समजा तुम्ही की परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचं मी अजून एक एक्झाम्पलच घेतोय. रिंग झालं, आपण एक अजून एक्झाम्पल घेऊयात. लेट अस टॉक अबाउट अ रेक्टँग्युलर प्लेट. आपण बघितलं आहे फॉर्म्युला त्या टेबलमध्ये. कॅन यू टेल मी गाईज, इफ दिस इज लेंथ L, ब्रेथ B, मास M, देन व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल पॉईंट, जो त्यांचा सेंटर आहे. मी टॉप व्ह्यूमध्ये पण दाखवतो, तुम्हाला लगेच समजेल. लेंथ L, ब्रेथ B, आपण विचार करतोय सध्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस पॉईंट सेंटर अँड पासिंग थ्रू दिस परपेंडिक्युलर. असा फिरतोय हा डिस्क, असा फिरतोय ह्या प्लेनमध्ये. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय पाहिला आहे आपण, ml²/12 प्लस mb²/12. बुकमध्ये त्याला m/12 L² प्लस b² लिहितात. इट इज वन अँड द सेम थिंग. ठीक आहे. मी तुम्हाला विचारतो, जर काय हा स्क्वेअर असता तर काय झालं असतं. आता जर हा स्क्वेअर असता तर नक्कीच फरक पडला असता ना. स्क्वेअर असता तर नक्कीच फरक पडला असता. स्क्वेअर असता तर L आणि B दोघं पण इक्वल झाले असते. L इज इक्वल टू B इज इक्वल टू, लेट अस से साईड A झाला असता. तो लेंथ आणि ब्रेथ सेम असतात स्क्वेअरला. सो स्क्वेअरसाठी हा फॉर्म्युला कसा दिसला असता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्क्वेअर अबाउट सेंट्रल ॲक्सिस वुड बी, काय आले असते रे, ma²/12 प्लस ma²/12, दॅट इज ma²/6. बरोबर का नाही, ma²/6 आला असतं. आता क्वेश्चन असा आहे, अजून आपण पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरलाच नाही आहे. प्रश्न आता आहे की जर हा स्क्वेअर असेल तर मला सांगा, ह्या स्क्वेअर प्लेट, टॉप व्ह्यूमध्ये स्क्वेअर दाखवतोय मी तुम्हाला, या स्क्वेअर प्लेटसाठी सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढून बसलोय, ma²/6 आलाय हा ॲक्सिस. व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस, म्हणजे ही ॲक्सिस काय असणार आहे. आता थोडं डोकं वापरा. ह्या ॲक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो इक्वल असेल ना रे, कारण की ही स्क्वेअर प्लेट आहे. स्क्वेअर प्लेट म्हटल्यावरती असा मोमेंट ऑफ इनर्शिया असू देत का असा असू देत, दोन्ही इक्वल असणार आहे. हा आय असेल तर हा पण आय असेल. याचा अर्थ आय आणि आय बाहेर येऊन या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, 2I असेल. बाहेरचा जो ॲक्सिस येतो ना त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, I + I 2I. सिम्पल, 2I असेल तो. अँड दॅट विल बी इक्वल टू वॉट, दॅट विल बी इक्वल टू ऑलरेडी काढलाय आपण, ma²/6. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फॉर अ स्क्वेअर अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर इज ma²/6. ऑलरेडी डिराईव्ह केलं आपण. बट दॅट इज this moment of inertia plus this moment of inertia, which is I plus I 2I. So what is moment of inertia about this axis or this axis? It is 2 khali zail, it is ma²/12. This is moment of inertia of a square plate
अबाउट एनी वन हॉरिझॉन्टल किंवा वर्टिकल ॲक्सिस. बट स्टोरी इथे एंड होत नाही. स्टोरी इथे एंड होत नाही आहे. स्क्वेअर प्लेटमध्ये तुम्हाला त्यांनी पुढे जाऊन विचारलं की ठीक आहे, तुम्ही हे ma² सांगून हा ma²6 आला ॲड केल्यावरती, फाईन. आता तुम्हाला त्यांनी विचारलं की व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्क्वेअर प्लेट अबाउट डायगोनल. काय असणार आहे? तर तुम्ही विचार कराल थोडा, ठीक आहे डायगोनल काढायचं आहे ना, फाईन. आपल्याला तर सेंटरचा माहिती आहे, किती आहे सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ma²6. तुम्ही विचार कराल चला हा डायगोनल आहे ना, ह्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आय म्हणूयात, जो काढायचा आपल्याला. मग दुसऱ्या डायगोनलचं काय असेल रे? दुसऱ्या डायगोनलचं पण आयच असेल. आणि डायगोनल आणि डायगोनलमध्ये अँगल किती आहे? अरे स्क्वेअर असल्यामुळे अँगल 90 आहे. आणि यामुळे परत एकदा आय प्लस आय करून मी परपेंडिक्युलर थिअरम ॲक्सिस थिअरम वापरू शकतो. आय प्लस आय विल बी ma²6. तर डायगोनलच्या अबाउट पण मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे? ma²12. सो स्क्वेअर ही एक खूपच स्पेशल जॉमेट्री आहे की ज्याच्यामध्ये स्क्वेअरसाठी काय असतं, ही स्क्वेअर प्लेट असेल तर सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ma²6 असतो. बट त्याच्यामध्ये कोणतीही ॲक्सिस तुम्ही घ्या, आडवी घ्या, उभी घ्या, डायगोनल असा घ्या, डायगोनल असा घ्या, कोणतीही ॲक्सिस घ्या तुम्ही, या सगळ्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो. सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शिया ma²12 असतो. इनफॅक्ट एक लेवल पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला की स्क्वेअर प्लेटसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला विचारला की हा सेंटर आहे काय, डायगोनलचा तर ma²12 आहे. व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस, की जी ना डायगोनलमधनं पास होती आहे ना परपेंडिक्युलर, अशी मध्ये काहीतरी आहे. तर याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, तर तुम्ही या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय पकडा, आय. ठीक आहे, याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा, केली ड्रॉ. तर ही आणि ही सिमेट्रिक वाटेल तुम्हाला. तर ही आणि ही सिमेट्रिक झाली ना, बघा ना, ही आणि ही सिमेट्रिक झाली. या स्क्वेअरसाठी ही लाईन जशी आहे तशी ह्या स्क्वेअरसाठी ही लाईन आहे. सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय असेल तर याचा पण आय असणार आहे. त्यामुळे हा आय प्लस आय 2i असणार आहे. 2i विल बी ma²6. परत एकदा आय विल बी ma²12. सो समरी सगळ्याची स्क्वेअर प्लेटसाठी लक्षात ठेवा, हे काहीच झेपलं नसेल स्क्वेअर प्लेटबद्दल, विसरून जा. एकच गोष्ट नोट डाऊन करा स्क्वेअर प्लेटची, की स्क्वेअर प्लेटसाठी ए साईड मास m असेल तर सेंट्रल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया ma²6 असतो. ठीक आहे, सेंट्रल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? हा ॲक्सिस ma²6 असतो. बाकी कोणताही ॲक्सिस असू देत प्लेनमध्ये लाय करणारा, जो सेंटरपासून पास होत असेल, मे बी इट इज अ डायगोनल, मे बी इट इज अ हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन, ऑर मे बी इट इज एनी अदर लाईन, कुठलीही लाईन ड्रॉ करा, रँडमली ड्रॉ करा, कोणतीही लाईन, या सगळ्या ॲक्सिसच्या अबाउट ह्याचा स्क्वेअर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया फिक्स्ड असतो. इट इज ma²12. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. स्क्वेअर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, तर सेंट्रल ॲक्सिस अबाउट ma²12. मी रेक्टँगल शीटचंच फॉर्म्युला वापरून त्याला L = b टाकलं, हे मिळालं. आणि त्या प्लेनमध्ये लाय करणारा कोणतीही ॲक्सिस असेल ma²12 इज द आन्सर. एक क्वेश्चन विचारला होता कोणत्या तरी एंट्रन्स एक्झाममध्ये, सीईटीच्या लेवल नाही, सीईटीच्या वरच्या लेवलच्या एंट्रन्स एक्झाममध्ये. प्रश्न असा होता की एक स्क्वेअर प्लेट आहे, अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज I1, अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज I2, अँड अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज I3. विच ऑफ द फॉलोइंग, याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? ओके, ए I1 सगळ्यात मोठा आहे, बी I2 सगळ्यात मोठा आहे, सी I3 सगळ्यात मोठा आहे, डी ऑल आर सेम, असा ऑप्शन होता. आणि ऑब्व्हियसलीचा आन्सर ऑल आर सेम आहे, कारण की कोणत्याही ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढाच राहणार आहे, ma²12. ma²12 राहणार आहे. सो परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम, पॅरलल ॲक्सिस थिअरम, या दोन्ही ॲक्सिस थिअरम्सचे तुम्हाला कॉन्सेप्ट्स एकदम क्लिअर आहेत का? तुम्हाला कधीही कोणी विचारलं की परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम कसा वापरायचा, पॅरलल ॲक्सिस थिअरम कसा वापरायचा, तर तुम्हाला वापरता आला पाहिजे. एक समजा हे टूल्स आहेत आपले सगळे, मी आधीच सांगितलं हे वेपन्स आहेत आपल्याकडे, जे वेपन्स वापरता आले पाहिजे. ठीक आहे, आपल्याला नुसतं वेपन्सचं नॉलेज असून वापरताच येत नसेल तर काय अर्थ आहे? ठीक आहे ना, नुसतं लर्न करून काही होणार नाही, हे अप्लाय करता आले पाहिजे, तर मजा आहे, तर इंटरेस्ट येतो फिजिक्समध्ये.
इफ यू लर्न ऑल द थिअरम्स डेरिवेशन्स इट इज ऑफ नो यूज. बरोबर ना. सो आता बघा, आणि हा एक मी कमेंट वाचतो, तर कमेंटमध्ये एकाने काहीतरी कम्पेअर करत होते की या चॅनलचं टीचिंग चांगलं आहे किंवा या चॅनलचं टीचिंग डिटेलमध्ये आहे, बेसिक्स आहेत या गोष्टी. तर एक लक्षात ठेवा की हा जो कोर्स आपण डिझाईन करतोय ना, हा कोर्स बेसिकपासून एंडपर्यंत, म्हणजे हा थिअरी कोर्स नाही आहे फक्त बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी. फक्त बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी शिकवायचं म्हटलं तर एक एक टॉपिकला खूप डिटेलमध्ये सांगावं लागेल बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी, की ह्याला कसं लिहायचं, ह्याला कसं लिहायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर असं असं लिहा. हे झालं बोर्ड लेवलचं प्रिपरेशन. आपण बोर्ड लेवलच्या प्रिपरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गेलो तर एका लेसनला कमीत कमी 12 ते 13 लेक्चर लागतात. तुम्ही बघा माझ्या चॅनलवरती मी बोर्डचं जे शिकवतो तर 12, 13, 14 लेसन्स, 14 लेक्चर्स पर टॉपिक होतात. इथे आपण मॅक्सिमम 3 to 4 लेक्चरमध्ये टॉपिक संपवतोय. आता 4 लेक्चरमध्ये तोच कंटेंट द्यायचा असेल, इनफॅक्ट त्याचे ॲप्लिकेशन द्यायचे असतील, तर इट इज मोर डिफिकल्ट फॉर अस ॲज वेल. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा की थोडं तुमच्या साईडला पण तुम्ही बेसिक ॲटलिस्ट रीडिंग एक्सपेक्टेड आहे. तुम्ही डाऊट्स विचारू शकता, नक्कीच बेसिक्समधले डाऊट विचारू शकता. सो तुम्ही तुमच्या साईडनी पण एफर्ट्स घ्या, आम्ही आमच्या साईडनी एफर्ट्स घेतोच आहे. बट प्लीज डोंट कम्पेअर इट. ओके, कम्पेअर करू नका. कम्पॅरिझन करत असाल तर तुम्ही ॲटलिस्ट सिमिलर टाईप ऑफ कोर्सचं कम्पेअर करा, की सेम टाईप. हां, कुठेतरी लेस लेक्चरमध्ये समजा हे 4 रोटेशनल डायनॅमिक्स 2 लेक्चरमध्ये कंप्लीट केलं आहे कुठेतरी, किंवा 3 लेक्चरमध्ये किंवा 4 लेक्चरमध्ये केलं आणि मग 4 लेक्चरमध्ये करताय, तर कम्पेअर करा तुम्ही. इवन माझ्या चॅनलमध्ये आणि इम्पल्स बॅचच्या टीचिंगमध्ये कम्पेअर करू नका, कारण की तिथे 6 लेक्चरमध्ये बघा रोटेशनल डायनॅमिक्सचे 6 व्हिडिओ अपलोड केलेत मी, 5 का 6 व्हिडिओ, आणि त्या 6 व्हिडिओमध्ये फक्त सर्क्युलर मोशन एक्सप्लेन केलं. 6 व्हिडिओमध्ये फक्त सर्क्युलर मोशन आहे. इथे 3रा व्हिडिओ आहे हा, आणि ह्या 3ऱ्या व्हिडिओमध्ये रोटेशनलचा ऑलमोस्ट संपत आला आहे. मे बी अजून एक फक्त ॲप्लिकेशन राहणार आहे रोलिंग मोशनबद्दल, एक नेक्स्ट व्हिडिओ बनेल तो. सो कम्पॅरिझन करताना एक गोष्ट लक्षात, पहिली गोष्ट कम्पेअर करू नका. जे शिकवतोय ते अभ्यास करा. तुम्ही बाकी गोष्टीचा विचार करूच नका. तुम्ही आता एंटर केलं आहे ना, जस्ट फॉलो करा रूल्स. टेस्टचं प्रिपरेशन करा, टेस्टमध्ये टॉप करण्याचा प्रयत्न करा. संडेला येते टेस्ट, प्रत्येक टेस्टमध्ये टॉप राहायचं आहे हा एम ठेवा. बाकी फालतूगिरी करूच नका, बाकी विचार करूच नका काही. ठीक आहे. सो या गोष्टी, या टाईपचे कम्पॅरिझन नाही झाले पाहिजे आयडियली. वेल, सो पॅरलल ॲक्सिस थिअरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमबद्दल बोलून झालं आहे. तुम्हाला दोघांची ॲप्लिकेशन्स कळाले आहेत, यूज कसं करायचं कळालं आहे. आता थोडंसं बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण डेरिवेशन कसं करायचं हे पण बघूयात. डेरिवेशनचे मी इम्पॉर्टंट स्टेप्स सांगेन तुम्हाला. बाकी काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे हे तुम्ही एकदा टेक्स्टबुक रेफर करा. मी तर सांगतो, मी जे लिहून देईन ना ह्यालाच मार्क असणार आहेत. बट बाकी तुम्हाला मिरची मसाला लावावा लागतो त्याला. ठीक आहे, की कन्सिडर दिस, कन्सिडर दॅट, मग हे असं असं एव्हरीथिंग वॉट एव्हर आय विल स्पीक यू हॅव टू राईट इट डाऊन इन वर्ड्स. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर बोर्ड प्रिपरेशन. सो अंडरस्टँडिंग डेव्हलप करायची आपल्याला, बाकी तर थिअरी तुम्ही करालच. सो लेट्स सी व्हॉट इज पॅरलल ॲक्सिस थिअरम का डेरिवेशन, अँड देन हाऊ डू वी डिराईव्ह परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. दोन्हीही पॉईंट्स आपण बघूयात नाव. ओके, सो आता बघूयात पॅरलल ॲक्सिस थिअरमचं ॲक्च्युअल डेरिवेशन थोडं शॉर्टमध्ये. ठीक आहे. सो ही आहे बॉडी, आणि अबाउट सेंटर ऑफ मास त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे, त्याला आपण म्हणतो IC. आणि अबाउट एनी जनरल पॉईंट O जर मी शिफ्ट केलं सेंटरपासून तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण म्हणतो IO. आपल्याला IO आणि IC मध्ये रिलेशन काढायचं आहे. सो रिलेशन असं आहे हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, हे आपण प्रूव्ह करणार आहे. सो पॅरलल ॲक्सिस थिअरमचं स्टेटमेंट पण ह्याच्यावरनंच लिहायचं आहे, हे वर्ड्समध्ये फक्त लिहायचं आहे. पॅरलल ॲक्सिस थिअरम स्टेट्स दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस is equal to the sum of moment of inertia about parallel axis passing through center of mass and the product of the mass of the body and the square of the perpendicular distance or the square of distance between parallel axis. हे तुम्हाला काहीच नसेल कळलं, बिलकुल लोड घेऊ नका. ह्याला वर्ड्समध्ये लिहिलं की तो बनतो स्टेटमेंट. वर्ड्समध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू moment of inertia of a body about any axis is equal to moment of inertia about center of mass, moment of inertia about axis passing through center of mass, and बघा नीट लिहायचं आहे, पॅरलल वर्ड वगैरे सगळं वापरायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड द प्रोडक्ट ऑफ सम ऑफ एक आणि अँड काय दुसरा काय, अँड द प्रोडक्ट ऑफ द
द मास ऑफ द बॉडी and the square of distance between the axes. This is parallel axis theorem. Proof is very simple. काय करणार आहे मी? I'm going to assume a random point P over here, ज्याचा मास आहे dm. तुम्ही फक्त त्या मासवर फोकस करा, dm मासवरती. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ही ॲक्सिस काय असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असा असला पाहिजे pc स्क्वेअर dm. फक्त त्या dmचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, dm इंटू pc स्क्वेअर. हे pc त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. तुम्ही मला सर परपेंडिक्युलर कसा अँगल वाटतो इथे, असं नाही वाटत ना कोणाला, तर ॲक्च्युली हा प्लेनला परपेंडिक्युलर, हा ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर आहे ॲक्सिस. सो हे परपेंडिक्युलर आहे डिस्टन्स, पी सीचं डिस्टन्स ॲक्सिसपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. तसंच व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डी एम अबाउट दिस ॲक्सिस पासिंग थ्रू ओ, ओ पी स्क्वेअर डी एम, बरोबर का नाही. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डी एम अबाउट C, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DM अबाउट O. पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकत असू तर पूर्ण बॉडीचा काढायला काय हरकत आहे, इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन केलं तर पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. याला पण इंटिग्रेशन केलं, पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. आणि ह्या पूर्ण बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला अबाउट सेंटरला IC म्हणतात, अबाउट O ला IO म्हणतात, बरोबर ना. सो हा फॉर्म्युला झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटरचा. फॉर्म्युला काय झाला, dm इंटू पी सी स्क्वेअरचं इंटिग्रेशन आणि अबाउट ओचा dm इंटू ओ पी स्क्वेअरचं इंटिग्रेशन, बरोबर. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं. सो या दोघांना काय रिलेशन आहे हे दाखवायचं. इनफॅक्ट IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, आणि ते प्रूव्ह आपल्याला एक पायथागोरस थिअरमनी सॉल्व्ह होणार आहे. सो इथं थोडं कन्स्ट्रक्शन आहे की इथनं परपेंडिक्युलर एक्सटेंड करायचं आहे. OC प्रोड्यूस्ड, लेट अस से दिस पॉइंट इज M. OCला एक्सटेंड करायचं, वरतून परपेंडिक्युलर ड्रॉप करायचं आहे. आता आपल्याला PC आणि OC मध्ये रिलेशन काढायचं आहे. सो मला सांगा OP स्क्वेअर काय येईल, OP स्क्वेअर काय येईल रे, OM स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर, बेस स्क्वेअर OM प्लस हाईट स्क्वेअर इज हायपोटेनियस स्क्वेअर, आणि बेस इज OC प्लस CM ना. बेस काय OC प्लस CM, या दोघांचं ॲडिशन येते OC प्लस CM चा स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर. पुढचा टर्म ॲज इट इज लिहिला मी, आणि ह्याला एक्सपांड केलं तर OC स्क्वेअर प्लस 2OCCM, 2 इंटू OC इंटू CM, A प्लस B द होल स्क्वेअर इज A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर, B स्क्वेअर प्लस शेवटी MP स्क्वेअर राहिलाच की. आणि ह्याच्यात काय झालं, MP स्क्वेअर आणि MC स्क्वेअर, MP स्क्वेअर आणि MC स्क्वेअर मिळून झाला PC स्क्वेअर. सो ह्याचा बनला PC स्क्वेअर, याचा बनला 2OCCM, याचा बनला OC स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर. आणि आपल्याला OP स्क्वेअर आणि PC स्क्वेअरमध्ये रिलेशन मिळालं आहे. फक्त DM मिसिंग आहेत. दोन्हीकडे मी DMने मल्टिप्लाय करतो, किंवा दोन्हीकडे असं म्हणूयात, दोन्हीकडे मी इंटिग्रेशन करतो विथ रिस्पेक्ट टू DM. दोन्हीकडे मी इंटिग्रेट करतो विथ रिस्पेक्ट टू DM. असं करू शकतो मी, 2OCCM, 2OCCM DM, PC स्क्वेअर DM. दोन्हीकडे असं करू शकतो, बिंदास करू शकतो. हा काय बनला रे, हा तर IO बनला, IO लेफ्ट हँड साईड बनलं. हा काय बनला रे, हा PC IC बनला, IC. याचा अर्थ दोन टर्म उरले आहेत, त्याच्यातनं कोणीतरी 0 असला पाहिजे, नाहीतर एकच टर्म MH स्क्वेअर पाहिजे आपल्याला. ह्याच्यातनं कोणीतरी MH स्क्वेअर बनणार आहे आणि उरलेला 0 बनणार आहे. तर बघूयात कोण बनतोय. OC काय रे, OC इंटिग्रेशन करता येईल का OCचं, तर OC तर कॉन्स्टंट आहे, H फिक्स्ड आहे ना. सेंट्रल ॲक्सिस फिक्स्ड आहे, ही ॲक्सिस फिक्स्ड आहे, डिस्टन्स H इज फिक्स्ड. सो H स्क्वेअर येतो ॲक्च्युली, H स्क्वेअर बाहेर जाईल आणि इंटिग्रेशन फक्त काय राहील, DM. अरे इंटिग्रेशन DM म्हणजे सगळे DM मास ॲड करा, पूर्ण मास ऑफ द बॉडी मिळेल. सो इंटिग्रेशन DM इज नथिंग बट मास ऑफ द बॉडी M. सो IO इज IC प्लस MH स्क्वेअर. उरला सुरला शुड बी 0. आता उरला सुरला शुड बी 0, तर त्याला रिझनिंग लिहायला पाहिजे. तुम्ही असंच तर म्हणू शकत नाही की झालं काम, आलं प्रूव्ह झालं म्हणून 0. नाही, यू हॅव टू प्रूव्ह इट की असं का, यू हॅव टू स्टेट, यू हॅव टू त्याच्यात तुम्हाला स्टेटमेंट द्यावं लागेल की असं आपण का घेतलं आहे. तर नीट थोडंसं वर्कआउट करू आपण. 2 कॉन्स्टंट बाहेर जाईल, OC म्हणजे H आहे तो पण बाहेर जाईल, 2 बाहेर जाईल इंटिग्रेशनच्या. OC म्हणजे H आहे तो पण बाहेर जाईल इंटिग्रेशनच्या. राहील काय आतमध्ये, CMDM राहील. काय राहील, CMDM, इंटिग्रेशन CMDM. पण नीट पहा, ह्या मास DMचा CM जो आहे ना, CM तो ह्या मासचा काय आहे, X, Y मधला कोणता कॉर्डिनेट आहे. CM हा क्लिअरली X कॉर्डिनेट आहे. CM कोण आहे, X कॉर्डिनेट.
ह्या पूर्ण बॉडीचा जर काही मी सेंटर ऑफ मास ॲज ओरिजिन ट्रीट केला तर मला सांगा एक्स सी एमचा फॉर्म्युला काय असतो रे? इंटिग्रेशन डी एम इंटू एक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एम असतो ना. सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन एक्स डी एम अपॉन इंटिग्रेशन डी एम. आणि सिन्स सेंटर ऑफ मासला आपण ओरिजिन ट्रीट केलं आहे, सेंटर ऑफ मासला आपण ओरिजिन ट्रीट केलं आहे, तर राईट हँड साईड काय मिळणं एक्सपेक्टेड आहे तुम्हाला? राईट हँड साईड 0 मिळणं एक्सपेक्टेड आहे. सो ह्याला सेंटर ऑफ मासच्या अबाउट मोमेंट घेतला आहे आपण, काय म्हणायचं ह्याला? हे 0 का आहे? वाय व्हॉट इज द रिझनिंग? त्याचं रिझनिंग आहे मोमेंट ऑफ ऑल पार्टिकल्स किंवा ऑल मासेस अबाउट सेंटर ऑफ मास इज 0. सेंटर ऑफ मासच्या अबाउट सगळ्या पार्टिकलचे मोमेंट्स शेवटी 0 होतात. राईट साईडचे एक्स पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडचे एक्स नेगेटिव्ह, शेवटी जाऊन हे 0 होणार आहे. सेंटर ऑफ मासला 0 अज्युम केलं आपण कारण. सो हा झाला 0, पाहिजे ते बनलं, झाला विषय संपला. दिस इज हाऊ पॅरलल ॲक्सिस थिअरम इज प्रूव्ड. 4 मार्काला प्रश्न विचारतात. स्टेट अँड डिराईव्ह पॅरलल ॲक्सिस थिअरम. फेमस क्वेश्चन आहे, दरवर्षी विचारला जातो. सो तुम्हाला माहिती पाहिजे प्रोसिजर काय आहे. अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली असेल तर मध्ये तुम्ही मिरची मसाला लावू शकता, म्हणजे मध्ये काहीतरी स्टेटमेंट्स टाकू शकता असल्या प्रकारचे. हे तर इम्पॉर्टंट आहे म्हणून लिहून दिलं मी. बाकी कुठे स्टेटमेंट जास्त दिसत नाही तुम्हाला, पण तुम्हाला लिहायचं आहे स्टेटमेंट. कन्सिडर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल डी एम अबाउट सी इज असं, मग देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल दिस अबाउट दिस, असं तुम्ही आरामात लिहा डेरिवेशन बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. बट इम्पॉर्टंट डेरिवेशन कन्सेप्ट मेन पॉईंट्स सगळे तुम्हाला समजले असतील असं मला वाटतंय. डेरिवेशनमधले हा जो पार्ट असतो तो लक्षात ठेवायचा असतो. एक्झाममध्ये हा पार्टच लक्षात ठेवून डेरिवेशन लिहायचं असतं. बाकी सगळ्यांना तुम्ही मार्क कन्सिडर करू नका, ह्या स्टेप्सला मार्क असतात. ठीक आहे. सो मार्कांसाठी हे स्टेप्स इम्पॉर्टंट आहे. चलो नाव वी विल मूव टू परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम अँड देन वी विल स्टॉप दिस लेक्चर. कारण की रोटेशनल मोशन आपण जो चालू केला आहे ना, त्याचा मेन जो कोर पार्ट आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा फंडामेंटल पार्ट आहे, तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तो कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कस केलं डिटेलमध्ये. एकदा हा संपला की उद्या आपण एंटर करूयात बाकी रोलिंग मोशन असणारे किंवा बाकी फॉर्म्युले मोमेंट ऑफ रोटेशनल मोशनमधले वेगवेगळे फॉर्म्युले. रेडियस ऑफ गायरेशनचा कॉन्सेप्ट उद्या बघणार आहे आपण. आणि नंतर मग वर्कचा फॉर्म्युला, एनर्जीचा फॉर्म्युला, टॉर्कचा फॉर्म्युला, मोमेंटमचा फॉर्म्युला, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय असतं आणि शेवटी रोलिंग मोशन काय असतं. सो हे सगळे उद्याच्या सेशनमध्ये शेवटी कव्हर होऊन जातील. आता फक्त एकच डेरिवेशन, दॅट इज परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. लेट्स मूव टू परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. ओके, सो द लास्ट पॉईंट इज परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. हा सगळ्यात सोपा थिअरम आहे. पॅरललसारखा कॉम्प्लिकेटेड आणि मोठा नाही आहे. पॅरलल पण कॉम्प्लिकेटेड नव्हता, पॅरलल पण इझीच होता, पण हा तर खूपच सिम्पल आहे. तुम्हाला लगेच कळेल का. लेट अस कन्सिडर एक प्लेन बॉडी आहे. आपल्याला माहिती आहे प्लेन बॉडीसाठीच व्हॅलिड आहे. प्लेन बॉडीला मी जर काही एक्स ॲक्सिसच्या भोवती फिरवलं ना तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय एक्स, आणि जर त्याला मी वाय ॲक्सिसच्या भोवती फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय वाय, आणि दोन्ही पण एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, आय एक्स आणि वाय ॲक्सिस. जर आपल्याला दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असतील तर फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस असतो आय झेड. सो ह्याचा थिअरमचं स्टेटमेंट काय येतं? आय झेड इज आय एक्स प्लस आय वाय. याला तुम्हाला वर्ड्समध्ये लिहिता आलं पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेनर बॉडी अबाउट ॲक्सिस perpendicular to the plane is equal to sum of moment of inertia about two mutually perpendicular axes lying in the plane concurrent with the first axis. असं तुम्हाला हे वर्ड्समध्ये लिहिता आलं पाहिजे. आता मी हे ऑन द स्पॉट बनवलं, तसंच तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस करून स्वतःलाच बनवता येईल हे जे काही लिहिलं आहे ते. इट इज मॅटर ऑफ प्रॅक्टिस. बट मेन तर कंटेंट तुम्हाला कळालं ना की हे दोन माहिती असतील तर हा काढता येतो. ठीक आहे. डेरिवेशन बघा खूप सिम्पल. लेट अस कन्सिडर एक छोटासा पॉईंट आहे डी एम, जो कुठेतरी प्लेनमध्ये लाय करतोय, ज्याचे कॉर्डिनेट्स आहेत एक्स कॉमा वाय. तर सगळ्यांना माहीत आहे एक्स आणि वायचा लिटरल मिनिंग काय असतो. एक्स म्हणजे एक्स डिस्टन्स म्हणजे कुठलं डिस्टन्स, हे वालं की हे वालं. एक्स म्हणजे एक्सच्या अलॉंग किती चाललो आपण त्याला आपण एक्स म्हणतो. हे पण एक्स झालं, पॅरलल असतील. आणि वाय म्हणजे वायच्या अलॉंग किती चाललो, वायच्या अलॉंग किती चाललो हे असेल. आणि लेटस से हे डिस्टन्स जे आहे हे झेड पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, आर आहे लेटस से. बरोबर ना. सो हे जे रेक्टँगल बनला ॲक्च्युली हा परपेंडिक्युलर आहे, हा पण परपेंडिक्युलर आहे, हा पण परपेंडिक्युलर आहे, हा पण परपेंडिक्युलर आहे. सो आर वाय आणि झेडमध्ये रिलेशन काय राहील, आर एक्स आणि वायमध्ये रिलेशन राहील आर स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मला सांगा ह्या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सोडून द्या. डी एमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे एक्स ॲक्सिसच्या भोवती. डी एम
चा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस काय आहे? डी एमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस काय आहे? डी एम इंटू एक्स ॲक्सिसपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स तर वाय आहे, म्हणजे वाय स्क्वेअर डी एम आहे ना. म्हणून मी जर काही याला इंटिग्रेट केलं तर मला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल अबाउट एक्स ॲक्सिस, ज्याला आपण आय एक्स म्हणतो. तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डी एम अबाउट वाय ॲक्सिस, एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? एक्स स्क्वेअर डी एम. डी एमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस काय असेल? एक्स स्क्वेअर डी एम. आणि याला मी इंटिग्रेट केलं तर मला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल वाय ॲक्सिसच्या अबाउट, याला आपण आय वाय म्हणलोय. आणि प्रूव्ह काय करायचं आहे? आय एक्स प्लस आय वाय इज आय झेड, सिम्पल. तसंच डी एमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस काय असेल? डी एमचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस काय असेल? डी एम इंटू आर स्क्वेअर. डी एम इंटू आर स्क्वेअर असेल ना रे, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. इंटिग्रेट केलं तर व्हॉट यू विल गेट? पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला हे प्लस हे इज इक्वल टू हे प्रूव्ह करायचं, जे बिलकुल रॉकेट सायन्स नाही आहे. इक्वेशन 1 आणि 2ला ॲड करा. ॲड इट. ॲड करताना तुम्हाला रिअलाइज होईल, अरे इंटिग्रेशन आणि डी एम तर कॉमनच आहे, व्हेरिएबल सेम आहेत, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर राहतो फक्त. आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तर आर स्क्वेअर आहे, आणि आर स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन आय झेड आहे. अरे 4-3 मार्काला डेरिव्हेशन विचारतात, पटकन सॉल्व्ह होऊन जातं, बिलकुल लोड नाही आहे, मेमरी कमी खातं आपल्या डोक्याची, पटकन सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे. सो दिस इज परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम, पॅरलल ॲक्सिस, परपेंडिक्युलर ॲक्सिस. सो दिस वॉज ऑल अबाउट द थिअरी ऑफ द टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स, त्यातला रोटेशनल मोशन. एकच आता लास्ट लेक्चर राहिलं आहे, जे आहे ह्याचा पुढचा पार्ट. आपण रोटेशनल मोशनमध्ये तर एंटर झालो आहे आणि सगळ्यात फंडामेंटल क्वांटिटी बघितली आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. उद्या आपण बघूयात बाकी राहिलेली गोष्टी, जसं की फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी काय असतं. फॉर्म्युला एक काम करूयात, 2 मिनटं शेवटची फक्त मी घेतो इथे, हे पुसून टाकतो. तुम्हाला हवं तर लिहून घ्या पॉज करून. मला फक्त सांगायचं तुम्हाला उद्या काय काय करायचं आपल्याला, दॅट्स इट. उद्या काही खूप जास्त नवीन शिकण्यासारखं नाही आहे. रिॲलिटी अशी आहे की तुम्हाला आजच ते सगळं येतं आहे. मला तुम्हाला हे फक्त प्रूव्ह करायचं आहे की उद्या जे शिकणार आहे ते आज ऑलरेडी येतं आहे तुम्हाला. तर एस थीटा व्ही ओमेगा ए टी अल्फा, आणि आज शिकलो एम आय, मास्टर मोमेंट ऑफ इनर्शिया. तुम्हाला मेकॅनिक्समधले कोणते कोणते इक्वेशन्स येतात हे सगळे इक्वेशन इथं नोट डाऊन करू आपण. ठीक आहे. पहिला इक्वेशन येतो एफ इज इक्वल टू एम ए, न्यूटन्स लॉ. दुसरा येतो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तिसरा येतो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. चौथा येतो पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम, विच इज ऑल्सो इक्वल टू फोर्स डॉट वेलॉसिटी. मेकॅनिक्सचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. फोर्स वर लिनियर मोमेंटम इज मास इंटू वेलॉसिटी. लिनियर इम्पल्स बॅटचं नाव आहे, इज फोर्स इंटू टाईम, बरोबर, फोर्स डॉट डी टी. तर हे सगळं अँग्युलरमध्ये काय असतं, हे तुम्हाला माहीत आहे. फोर्सला अँग्युलरमध्ये म्हणतात टॉर्क. अँगल रोटेशनसाठी रिक्वायर्ड असतं टॉर्क. टॉर्कचा नोटेशन टाऊ. एमच्या जागी काय पुट करू? एमच्या जागी पुट केला पाहिजे आय. एच्या जागी काय पुट करू? अल्फा. सो हा उद्या आपण फॉर्म्युला बनवणार आहे, बट फॉर्म्युला तर माहितीच आहे आपल्याला ऑलरेडी. टाऊ इज इक्वल टू आय अल्फा, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. दुसरा, वर्क डन इन रोटेशनल मोशन. रोटेट करायला किती वर्क करावं लागतं? फोर्सची जागा कोण घेतो? टॉर्क. थीटा ह्याच्या जागी येणार आहे टॉर्क डॉट थीटा. कायनेटिक एनर्जी रोटेशनमध्ये काय असणार आहे? हाफच असणार आहे. मासच्या जागी येणार आहे आय, व्हीच्या जागी येणार आहे ओमेगा स्क्वेअर. हा उद्या आपण बघणार आहे फॉर्म्युला. पॉवर, इथे पण पॉवर. वर्क अपॉन टाईम, इथे पण वर्क अपॉन टाईम. बट इथे फोर्स डॉट वेलॉसिटी, तिथे काय येईल? टॉर्क डॉट ओमेगा, टाऊ ओमेगा, बरोबर ना. फोर्स आणि वेलॉसिटी, फोर्सची जागा टॉर्कनी घेतली, वेलॉसिटीची जागा ओमेगानी घेतली. मोमेंटम, इथे अँग्युलर मोमेंटम, एम व्ही आय ओमेगा. जस्ट मी त्याला कम्पेअर करतोय. इम्पल्स, लिनियर इम्पल्स, अँग्युलर इम्पल्स, टॉर्क डी थीटा, टॉर्क डी टी. टाईमचं तर टाईमच राहतं, फोर्सच्या जागी टॉर्क आला. हा अँग्युलर इम्पल्स, हा लिनियर इम्पल्स. सो हे सगळे फॉर्म्युले उद्या आपल्याला ह्याच्यातले काहीच दिलेत आपल्या बुकमध्ये. टॉर्कचा दिला आहे, कायनेटिक एनर्जीचा दिला आहे आणि मोमेंटमचा दिला आहे. हे 3 फॉर्म्युले आपण उद्या बघू. त्याचे डेरिव्हेशन्स पण आहेत, शॉर्टमध्ये सांगेन मी डेरिव्हेशन, आज जसे सांगितले तसे.
हे पण बघू आपण. आणि नंतर मेन आहे रोलिंग मोशन. जरी टेक्स्टबुकमधनं बोर्ड लेवलला तो डिलीटेड असेल, बट आपल्याला तो शिकायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. रोलिंग मोशन उद्या बघू याच्या नंतर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट रोटेशनल मोशन गाईज. आता हे लेक्चर इथं मी एंड करतोय. रेडियस ऑफ गायरेशन उद्या सांगणार आहे मी. रेडियस ऑफ गायरेशन पहिले सांगेन अँड देन वी विल स्टार्ट विथ अदर थिंग्स. बस, सो दिस इज ऑल अबाउट दिस लेसनचा थर्ड लेक्चर होता. उद्या लास्ट लेक्चर आहे. आणि एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की 25 MCQचे जो तुम्हाला मी शीट दिली आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा. आय विल बी अपलोडिंग द सोल्युशन्स ऑफ दॅट व्हिडिओ बाय टुमॉरो. आज नाही अपलोड करू शकतो मी, उद्या अपलोड करेन त्याचे मी सोल्युशन्स. तर तुम्ही काय करा, त्याचे मी तुम्हाला आत्ताच सोल्युशन अपलोड करून देतो. सो तुम्हाला हवं असेल तर यू कॅन लुक ॲट द सोल्युशन्स की कसं सॉल्व्ह केलं ते, त्यांच्या मेथडनी कसं सॉल्व्ह केलं. बाकी मी जर अपलोड करीन व्हिडिओ तेव्हा तुम्ही डिटेल सोल्युशन बघाच तुम्ही. पण आत्ता सध्या मी तुम्हाला जस्ट सोल्युशन देऊन टाकतो. ठीक आहे, असाइनमेंटचे जे काही असाइनमेंट आहे डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाइंड द सोल्युशन. सो दॅट्स इट गाईज फॉर रोटेशनल.